Hello everyone, welcome to the world of Abhinav Group of Education and beautiful world of chemistry. तर जे विद्यार्थी येणारी बोर्ड परीक्षा फेस करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अभिनवनं चालू केलेली एक लेक्चर सिरीज 1 आवर 1 टॉपिक. या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला एक इम्पॉर्टंट चॅप्टर त्याचं नाव आहे अमाइन्स हा डिटेलमध्ये कॉन्सेप्ट वाईज आपण लर्न करणार आहोत. ओके, विदाउट वेस्टिंग आवर टाइम आपण त्या चॅप्टर डिस्कस करू. ठीक आहे, तर बघा अमाइन्स. तर अमाइन्स मध्ये इंट्रोडक्शन टू अमाइन्स. व्हॉट आर अमाइन्स एकदा बोर्डला विचारलेला आहे. व्हॉट आर अमाइन्स? तर अमाइन्स आर नथिंग बट इट इज डिराइव्ड फ्रॉम अमोनिया इन विच one hydrogen atom of ammonia is replaced by one alkyl group, then amine is formed. ओके, तर बघा अमाइन्स मध्ये काय, आपण अमोनिया हे स्ट्रक्चर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, वेल नोन स्ट्रक्चर अमोनिया. या अमोनिया मधला जर एक हायड्रोजन ॲटम मी रिप्लेस केला एका अल्काइल ग्रुपनं, तर हा हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला एका अल्काइल ग्रुपनं, तर काय तयार झालं CH3NH2 विच इज अमाइन्स. ओके, तर ही सिंपल डेफिनेशन आहे. पुढे जाऊया. बघा स्ट्रक्चर, क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स. तर बघा अमाइन्सचं स्ट्रक्चर बघायचं झालं तर मी इथं ट्राय मिथाइल अमाइनचं स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. ओके, तर नायट्रोजन ॲटम ऑफ अमाइन्स इज ट्रायव्हॅलेंट. नायट्रोजनवर एक नायट्रोजननं 3 बॉन्ड बनवलेले आहेत. ओके, कॅरीज अनशेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, त्यालाच आपण म्हणतो लोन पेअर ऑफ लोन पेअर्स. ओके, तर ट्राय मिथाइल अमाइन मध्ये ही जी ड्रॉ केलेली आहे एक लोन पेअर मी ड्रॉ केलेली आहे विच इज कंटेन 2 इलेक्ट्रॉन्स. नायट्रोजन ॲटम इज sp3 हायब्रिडाइज. अमाइन्स मधला हा नायट्रोजन ॲटम आहे, त्याचा हायब्रिडायझेशन sp3 आहे का 3 सिग्मा बॉन्ड एक लोन पेअर स्टेरिक नंबर 4 म्हणजे हायब्रिडायझेशन किती काय येणार sp3. जॉमेट्री त्याची पिरॅमिडल आहे. ओके, अशी या टाइपची आपण जॉमेट्री बघतोय. ओके, लोन पेअर जर धरली तर त्याला आपण टेट्राहायड्रल कन्सिडर करणार आणि स्ट्रक्चर त्याचं काय आहे पिरॅमिडल आहे. ओके, आणि त्याच्यामधला जो बॉन्ड अँगल असतो तो बॉन्ड अँगल लेस दॅन 109 आहे, लेस दॅन 109 डिग्री. आता हे कशामुळे बॉन्ड अँगल थोडा डिक्रीज झाला, तुम्ही केमिकल बॉन्डिंग मध्ये VSA पेअर थेरी शिकला असेल. लोन पेअर आणि बॉन्ड पेअर रिपल्शन मुळे हा बॉन्ड अँगल थोडासा कमी होतोय 109 पेक्षा. ओके, दिस इज अबाउट स्ट्रक्चर. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. अमाइन्स आपण 3 प्रकारे क्लासिफाय करतोय. तर त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट अमोनिया पासून मला प्रायमरी अमाइन बनायचा असेल तर अमोनिया मधला एक हायड्रोजन ॲटम जर मी रिप्लेस केला एक अल्काइल ग्रुपनं, तर काय होणार, एक हायड्रोजन ॲटम मी रिप्लेस केला एक अल्काइल ग्रुपनं, तर तयार झालं RNH2 विच इज प्रायमरी अमाइन्स. ओके, समजा हेच मी काय केलं, अमोनिया मधले 2 हायड्रोजन ॲटम मी रिप्लेस केले 2 R ग्रुपनं, तर तयार काय होणार, 2 हायड्रोजन सबस्टिट्यूट होणार 2 R ग्रुपनं, त्याला आपण काय म्हणतोय सेकंडरी अमाइन. ओके, टर्शरी अमाइन, जर अमोनियाचे तिन्हीचे तिन्ही हायड्रोजन मी रिप्लेस केले 3 R ग्रुपनं, तर तिथं काय तयार होणार टर्शरी अमाइन. 3 R ग्रुपनं आपण हायड्रोजन रिप्लेस केला टर्शरी अमाइन. ओके, दिस इज क्लासिफिकेशन ऑफ अमाइन. पुढे बघा नेक्स्ट. आता नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स. अमाइन्सला नॉमेनक्लेचर देण्यासाठी तुम्ही बुक मध्ये बघितला तर अमाइन्सचे आपण कॉमन नेम आणि IUPAC नेम एक टेब्युलर फॉर्म तुम्हाला दिलेला आहे, तो एकदा जाताना व्यवस्थित त्याचे नॉमेनक्लेचर बघून जा. ओके, मी स्मॉल पोर्शन त्याच्याला डिस्कस करत आहे. बघा IUPAC नेम. आता IUPAC नेम मध्ये कॉमन नेम लिहायचा असेल तर आपण कसं लिहितोय, प्रिफिक्स आपण अल्काइल यूज करतोय आणि जो काय आहे त्याला अमाइन, त्या अल्काइलला अमाइन लावायचं कॉमन नेम मध्ये. IUPAC नेम मध्ये तुम्ही IUPAC नॉमेनक्लेचर ज्यूसीचा फर्स्ट चॅप्टर सगळ्यांनी लर्न केलेला आहात. तर त्याच्यामध्ये बघा प्रिफिक्स, रूट वर्ड आणि सफिक्स या फॉर्म मध्ये IUPAC नॉमेनक्लेचर लिहित राहतोय आपण. ओके, जर अमाइन ऍज अ प्रिफिक्स आला तर त्याला अमिनो म्हणतो, ऍज अ मेन फंक्शनल ग्रुप आला तर त्याला सफिक्स मध्ये आपण अमाइन असं लिहितो. ओके, रूट वर्ड तुम्हाला माहिती आहे, मेन PCC किती कार्बन पासून बनले त्याला आपण म्हणतोय रूट वर्ड. ओके, तर बघा प्रिफिक्स लोखंडला लिहिणे. आपण स्ट्रक्चर मी इथे दिलेलं आहे, त्याचं कॉमन नेम आणि त्याचा IUPAC नेम आपण बघणार आहोत. ओके, मला जर या कंपाऊंडचं कॉमन नेम लिहायचं असेल तर मी काय करणार, तर हा अल्काइल ग्रुप कुठला आहे बाळांनो, हा अल्काइल ग्रुप. ज्या वेळेला अल्केन मधला एक हायड्रोजन कमी केला जातो त्यावेळेला काय तयार होते
अल्काइल ग्रुप तयार होतोय. ओके, तर मिथेन मधला एक हायड्रोजन कमी केलाय त्यामुळे मिथाइल, आणि कॉमन नेमला सफिक्स लावणार अमाइन, तर याचं कॉमन नेम काय आलं? मिथाइल अमाइन. मिथाइल अमाइन. ओके, नेक्स्ट याचं मला आयुपीसी नेम लिहायचं असेल तर पहिल्यांदा बघतोय प्रिफिक्स. आयुपीसी नेम साठी आधी पॅरेंट कार्बन चेन चूज करायची, नंबरिंग द्यायचं, मग लिहायला घ्यायचं. ओके, तर इथं पॅरेंट कार्बन चेन आहे ती एका कार्बनची बनलेली आहे, राईट, म्हणजे एकच कार्बनचीच पीसीसी बनलेली आहे. तर एका कार्बनला, इथं काहीच लोखंड नाही आहेत, एका कार्बनला आपण डायरेक्ट प्रिफिक्स काहीच नसल्यामुळे रूट वर्ड लिहिणार. एक कार्बनसाठी रूट वर्ड काय असतोय? मिथ. ओके, त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे प्रायमरी सफिक्स काय येणार? एन, आणि त्या फंक्शनल ग्रुपचं सेकंडरी सफिक्स आपण काय लिहितोय? अमाइन. जर फर्स्ट लेटर ऑफ सेकंडरी सफिक्स जर वोविल असेल तर ए आणि ई मधले आपण ई लिहित नाही. ओके, मिथेनामाइन हे त्याचं काय झालं? नाव झालं. व्हेरी सिंपल. नेक्स्ट याचं मला कॉमन नेम लिहायचं आहे. कसं लिहिणार मी? हा ग्रुप कुठला आहे बाळांनो? अल्काइल ग्रुप. इथेन मधला एक हायड्रोजन कमी केलाय, काय म्हणतोय आपण? इथाइल. बरोबर, तर याचं नाव काय झालं? इथाइल अमाइन. त्यानंतर याचा आयुपीसी नेम लिहायचा असेल तर दोन कार्बनच्या रूट वर्डला आपण काय म्हणतोय? इथ. सिंगल बॉन्ड आहे म्हणून प्रायमरी सफिक्स एन, आणि अमाइन आहे म्हणून अमाइन, इथेनामाइन. ओके, नेक्स्ट इथं सिमिलर स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलेलं आहे. ओके, हेच मी इथं थर्डला ड्रॉ केलंय. इथं बघा हा वाला ग्रुप, या ग्रुपला आपण काय म्हणतोय? एचडीए मध्ये अमोल सरांनी सांगितलेले आहेत एक 9-10 कॉमन नेम आहेत, त्यांचे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. तर त्याच्यामधला हा कोणता आहे? आयसोप्रोपाइल ग्रुप. ओके, तर याचा कॉमन नेम काय येणार? आयसोप्रोपाइल अमाइन. आयसोप्रोपाइल अमाइन, राईट. याचा आयुपीसी नेम लिहायचा असेल तर सिलेक्ट पॅरेंट कार्बन चेन, ही आपली पीसीसी आहे. नंबरिंग आपण टर्मिनल, वन टर्मिनल टू अनदर टर्मिनल नंबरिंग देतोय, फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके, तर 3 कार्बनच्या रूट वर्डला आपण काय म्हणतोय? प्रोप. सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन. ज्या वेळेला फंक्शनल ग्रुप बाळांनो एक नंबरला असेल त्यावेळेला नो नीड टू मेन्शन नंबर 1, पण तो अदर दॅन 1 नंबर असेल तर तो आपल्याला मेन्शन करावा लागतोय. तर इथं प्रोपेन, त्यानंतर सेकंडरी सफिक्स, फंक्शनल ग्रुप किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे, त्यामुळे आपण एंडिंग लिहिणार 2 अमाइन. प्रोपेन 2 अमाइन, हे त्याचं आयुपीसी नॉमेनक्लेचर झालं. ओके, नेक्स्ट बघा इथं जो ग्रुप आहे 1 2 3 4 4 कार्बन आहेत बाळांनो. 4 कार्बन लिनियरली आहेत त्यामुळे त्याचं नाव लिहिणार आपण एन ब्युटाइल अमाइन. हे झालं त्याचं काय? कॉमन नेम. आयुपीसी नेम लिहायचा असेल, नंबरिंग इथून स्टार्ट करणार 1 2 3 4. 4 कार्बनचा रूट वर्ड आहे ब्यूट. सिंगल बॉन्ड एन, एक नंबरला आहे त्यामुळे 1 नंबर मेन्शन करायची गरज नाही, ब्युटेनामाइन असं आयुपीसी नेम झालं. हा ग्रुप कुठला आहे बाळांनो? 1 2 3 4 कार्बन आहेत, 4 कार्बन, आणि हा आयसोवाला ग्रुप आहे, तर आयसो ब्युटाइल अमाइन हे त्याचं झालं कॉमन नेम, राईट. त्यानंतर त्याचा आयुपीसी नॉमेनक्लेचर द्यायचा असेल तर कमीत कमी नंबर हा मेन फंक्शनल ग्रुपला आला पाहिजे. तर नंबरिंग मी देत असताना इथून देणार, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड. आता ह्या पीसीसी मध्ये इथं साइड चेन आहे, बरोबर. ही साइड चेन कुठली आहे? मिथाइल आहे. तर किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे, त्यामुळे प्रिफिक्स मध्ये मी असं लिहिणार 2 मिथाइल. 2 मिथाइल रूट वर्ड 3 कार्बनचा, प्रोप. सिंगल बॉन्ड आहे म्हणून प्रायमरी सफिक्स एन, एक नंबरला आहे त्यामुळे नो नीड टू मेन्शन नंबर 1 अमाइन. 2 मिथाइल प्रोपेनामाइन. ओके, नेक्स्ट इथं बघा किती कार्बन आहेत? 1 2 3 4 5. 5 कार्बन आणि आयसो ग्रुप आहेत, तर 5 कार्बन आणि आयसो ग्रुपला आपण काय म्हणतोय? आयसो पेंटाइल अमाइन. हे झालं त्याचं कॉमन नेम, आयसो पेंटाइल अमाइन. आयुपीसी नेम कमीत कमी नंबरिंग मेन फंक्शनल ग्रुपला बाळांनो इकडून येईल, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. 3 नंबरला कोण आहे? मिथाइल ग्रुप आहे, बघा जरा नीट. 3 मिथाइल. 3 मिथाइल. 4 कार्बनचा रूट वर्ड आहे ब्यूट. सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन अमाइन. 3 मिथाइल ब्युटेनामाइन. त्यानंतर इथं बघा हा जो ग्रुप आहे वेल नोन ग्रुप तुम्हाला माहित आहे, 1 2 3 4 5. 5 कार्बनला आपण बाळांनो म्हणतोय, आणि हे निओचं स्ट्रक्चर आहे, तर आपण त्याला म्हणणार निओ पेंटाइल अमाइन. निओ पेंटाइल अमाइन. ओके, त्यानंतर त्याचा आयुपीसी नॉमेनक्लेचर असं लिहिणार 1 2 3. ओके, तर बघा याच्यामध्ये 2 ला
दोन मिथाइल ग्रुप आले 2,2 डाय मिथाइल 2,2 डाय मिथाइल 3 कार्बनचा रूट वर्ड आहे प्रोपेनामाइन असं त्याचं आयुपीएसी नॉमेनक्लेचर येणार राईट. याचं जर तुम्हाला कॉमन नेम लिहायचं असेल दिस इज सेकंडरी अमाइन तर नायट्रोजनला CH3 नायट्रोजनला CH3 आहे म्हटल्यावर आपण काय म्हणणार मिथाइल मिथाइल आहे त्यामुळे डाय मिथाइल अमाइन असं लिहिणार. 2 वेळेला मिथाइल ग्रुप आलाय डाय मिथाइल अमाइन. याचं जर आयुपीएसी नॉमेनक्लेचर तुम्हाला लिहायचं झालं तर आयुपीएसी नॉमेनक्लेचर मध्ये नायट्रोजनला जे काय अटॅच आहेत ते लिहायला लागणार. एक असणार आपली मेन चेन आणि एक ऍज अ लोकन ट्रीट करणार. मग एन ला अटॅच आहे मिथाइल तर याचा आयुपीएसी नेम काय येणार एन मिथाइल. एक कार्बनचा रूट वर्ड मिथेनामाइन. हे झालं त्याचं आयुपीएसी नॉमेनक्लेचर. नेक्स्ट इथं बघा पीसीसी मध्ये जास्तीत जास्त कार्बन इथं येतील त्यामुळे ही जर मी मेन पीसीसी कन्सिडर केली ओके तर त्याचा आयुपीएसी नेम काय येणार एन ला इथाइल आहे एन ला मिथाइल आहे बरोबर. एन ला मिथाइल एन ला इथाइल ग्रुप अटॅच आहे तर अल्फाबेटिकली आधी ई असतं त्यामुळे मी असं लिहितो एन इथाइल एन मिथाइल एन इथाइल एन मिथाइल इथेनामाइन. 2 कार्बनचा रूट वर्ड इथेनामाइन ओके. याचं नाव काय येणार तर बघा डाय इथाइल मिथाइल अमाइन डाय इथाइल मिथाइल अमाइन ओके. नेक्स्ट वेल नोन अरोमॅटिक कंपाऊंड याला म्हणतो आपण ॲनिलीन. कॉमन नेम ॲनिलीन ओके. आणि याचं आयुपीएसी न ॲनिलीन हे नाव पण ऍक्सेप्ट केलेलं आहे. तुम्ही ॲनिलीन पण म्हणू शकताय किंवा तुम्ही म्हणू शकताय बेन्झिनला अमाइन अटॅच आहे बेन्झिन अमाइन हे झालं नॉमेनक्लेचर ओके. नेक्स्ट पुढे बघा क्लासिफिकेशन ऑफ फॉलोइंग ॲज अ क्लासिफाय द फॉलोइंग ॲज द प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन. आपल्याला अमाइन्स क्लासिफाय करता आले पाहिजेत बाळांनो. व्हेरी सिंपल. अमाइन्सला जर तुम्हाला क्लासिफाय करायचं असेल तर तुम्ही काय करा नायट्रोजन किती कार्बनना अटॅच आहे बघा त्यानुसार त्याची डिग्री ठरते ओके. इथं बघा बाळांनो नायट्रोजन किती कार्बनना अटॅच आहे एका कार्बनला अटॅच आहे म्हणजे दिस इज व्हॉट प्रायमरी अमाइन बरोबर. इथं नायट्रोजन किती कार्बनना अटॅच आहे 2 कार्बनना अटॅच असेल तर हा काय झाला सेकंडरी अमाइन. म्हणजे डिग्री ऑफ अमाइन नायट्रोजन किती कार्बनला अटॅच आहे चेक करा. इथं नायट्रोजन किती कार्बनला अटॅच आहे बाळांनो 3 म्हणजे याचं क्लासिफिकेशन काय येणार इट इज अन एक्झाम्पल ऑफ टर्शरी अमाइन. इथं बघा नायट्रोजन किती कार्बनला अटॅच आहे 1 2 3 कार्बनला अटॅच आहे म्हणजे डिग्री ऑफ अमाइन काय येणार टर्शरी अमाइन ठीक आहे. इथं बघा नायट्रोजन किती कार्बनला अटॅच आहे 1 आणि हा 2 हा बेन्झिनचा कार्बन आणि हा काय झाला सेकंडरी अमाइन. नायट्रोजन किती कार्बन अटॅच आहे एकच हा काय झाला प्रायमरी. नायट्रोजन किती कार्बन अटॅच आहे 2 म्हणजे हा काय झाला सेकंडरी अमाइन. म्हणजे डिग्री ऑफ अमाइन डिसाइडेड बाय आपण नायट्रोजन किती कार्बन अटॅच आहे हे आपण चेक करतोय ओके. व्हेरी सिंपल. नेक्स्ट इथं बघा तुम्हाला बोर्डला विचारलेले क्वेश्चन आहेत राईट आयुपीएसी नेम अँड स्ट्रक्चर ऑफ मिथाइल फिनाइल अमाइन. तुम्हाला दिलेला आहे कॉमन नेम त्याचं स्ट्रक्चर आणि तुम्हाला आयुपीएसी नेम लिहायचं आहे ओके. सेकंड काय विचारलंय राईट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ एन एन डायमिथाइल इथेनामाइन. तुम्हाला एन एन डायमिथाइल इथेनामाइन दिलेला आहे आयुपीएसी नेम त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. हा बघा फेब्रुवारी 25 ला विचारलेला आहे क्वेश्चन. तर तुम्हाला याचं जर स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल मिथाइल फिनाइल अमाइन यांनी काय दिलंय कॉमन नेम दिलंय. एन ला मिथाइल अटॅच आहे म्हणजे काय CH3 वाळानो. फिनाइल म्हणजे काय बेन्झिन रिंग ऍज अ लोखंड आली तर त्याला आपण फिनाइल म्हणतोय. मिथाइल फिनाइल अमाइन दिस इज द स्ट्रक्चर. याचा आयुपीएसी नेम काय येणार एन मिथाइल बेन्झिन अमाइन. याचा आयुपीएसी नेम काय आलं एन ला अटॅच कोण आहे मिथाइल एन मिथाइल रूट वर्ड बेन्झिन अमाइन झाले ओके. नेक्स्ट बघा राईट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ एन एन डायमिथाइल इथेनामाइन. एन एन काय म्हटलेलं आहे डाय मिथाइल म्हणजे एन ला मिथाइल म्हणजे CH3 अटॅच आहे एन ला मिथाइल म्हणजे CH3 अटॅच आहे आणि इथेनामाइन म्हणजे CH2 CH3 झालं. दिस इज द स्ट्रक्चर. व्हेरी सिंपल. जमेल का मग ओके. पुढे जाऊया बघा प्रिपरेशन ऑफ अमाइन्स आपण डिस्कस करू. अमाइन्स कसे तयार केले जातात व्हेरी सिंपल लक्षात ठेवा. RNO2 म्हणजे रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड नायट्रोचं फंक्शनल ग्रुपचं आपण रिडक्शन केलं तर काय तयार होतंय
RNO2 हे रिड्युसिंग एजंट आहेत. या RNO2 चं रिडक्शन केलं तर यापैकी कुठला पण रिएजंट तुम्हाला दिला असेल बाळांनो, तर डायरेक्ट त्या NO2 चं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, NH2. व्हेरी सिंपल. रिएजंट आले. ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय असते बाळांनो, याच्यामध्ये काय GOC वर तुमचा स्ट्रॉंग कमांड असला पाहिजे. सेकंड, तुम्हाला नेम रिॲक्शन विथ मेकॅनिझम जरा जमल्या पाहिजेत. आणि थर्ड, रिएजंट आले की त्यांचं तुम्हाला फंक्शन माहित असलं पाहिजे. रिएजंट आणि त्याचं फंक्शन म्हणजे काय, त्याचं जनरली मेकॅनिझम विचारत नाही, तुम्हाला फंक्शन माहित पाहिजे. ओके, तर फंक्शन म्हणजे काय, घरी आपल्या बाळांनो काय असतोय, रिन साबण असतोय. रिन साबणचं फंक्शन काय, कपडे धुणे, राईट. त्यानंतर विम साबण असेल, विम साबण भांडी घासणे. संतूर, हळद आणि चंदनाचे गुण समावे संतूर. हा, इकडे लक्ष द्या. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जर एखादा फंक्शनल ग्रुप असेल आणि रिएजंट असेल तर त्या फंक्शनल ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय एवढंच तुम्हाला जमलं पाहिजे. ओके, तर बघा RNO2 चं रिडक्शन RNH2 कुठले कुठले रिएजंट करतात, H2 पॅलॅडियम, SnHCl आणि FeHCl. यापैकी कुठला पण तुम्हाला रिएजंट दिला तर डोळे झाकून RNO2 चं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, RNH2. बाकी काही पण कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असू दे, जिथं फंक्शन आहे त्याच फक्त चेंज करायचं. ओके, बघा इथं घेतलेलं आहे CH3NO2 H2PD. NO2 चं कन्व्हर्जन कशामध्ये करणार बाळांनो, NH2. झालं प्रोडक्ट. त्यानंतर तुम्हाला दिलं नायट्रोबेन्झिन SnHCl, एक रिड्युसिंग एजंट आहे जे की नायट्रोबेन्झिनला रिड्यूस करणार ॲनिलीन मध्ये. NO2 चं कन्व्हर्जन कशामध्ये केला, NH2. NH2 म्हणजे काय, ॲनिलीन ना, आताच आपण डिस्कस केलं. इथं पण तुम्हाला हा एक कंपाऊंड दिलाय, NO2 चं कन्व्हर्जन फक्त कशामध्ये करायचं, NH2. डायरेक्ट फंक्शन लक्षात ठेवायचं, CH3 CH CH3 आणि ह्या NO2 चं कन्व्हर्जन कशामध्ये करणार तुम्ही, NH2. ओके, त्यानंतर इथं सेम हा ग्रुप कोणता पण असू द्या तो ऍज इट इज ड्रॉ करा. ओके, आणि त्या NO2 चं कन्व्हर्जन फक्त कशामध्ये करा, NH2. व्हेरी सिंपल. म्हणजे प्रिपरेशन ऑफ अमाइन्स फ्रॉम रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड हे रिड्युसिंग एजंट आहेत जे की RNO2 चं कन्व्हर्जन कशामध्ये करतात, RNH2 मध्ये. ठीक आहे, बघा पुढं तुम्हाला आता जे डिस्कस केले त्याच्यावर हे बोर्डचे PYQ आहेत. बघा व्हेरी सिंपल आहेत. हाऊ इज इथाइल अमाइन प्रिपेअर्ड फ्रॉम नायट्रो अल्केन. नायट्रो अल्केन पासून इथाइल अमाइन तयार करायचं आहे. मग इथाइल अमाइन साठी तुम्हाला घ्यावं लागेल 2 कार्बनचं नायट्रो कंपाऊंड CH3NO2. तिथं एखादा रिड्युसिंग एजंट घ्या SnHCl. SnHCl NO2 चं कन्व्हर्जन कशामध्ये करणार, NH2. काय तयार होईल, इथाइल अमाइन. हाऊ इज इथेनामाइन प्रिपेअर्ड युजिंग नायट्रोइथेन. वरचं एक्झाम्पल दिलेलं आहे तेच. हाऊ इज नायट्रोइथेन कन्व्हर्टेड इनटू इथाइल अमाइन. सिमिलर एक्झाम्पल किती वेळाला विचारलेला आहे बघा. राईट केमिकल रिॲक्शन टू प्रिपेअर इथेनामाइन फ्रॉम ॲसिटोनायट्राइल. हे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. नायट्रोइथेन म्हणजे हेच जे डिस्कस केलेलं आहे, नायट्रोइथेन. SnHCl घ्या, H2PD घ्या, FeHCl घ्या, तुम्हाला NO2 चं कन्व्हर्जन NH2 मध्ये मिळेल. इथं बघा कंप्लीट द रिॲक्शन जुलै 22 ला विचारलेले आहे. R-NO2 SnHCl काय करणार, R-NH2. व्हेरी सिंपल. कळतंय का, व्हेरी सिंपल. एकदम सिंपल क्वेश्चन या चॅप्टर विचारले जातात. ओके, बघा पुढं अमोनलिसिस ऑफ अल्काइल हलाइड. अल्काइल हलाइडचं म्हणजे अमोनलिसिस ऑफ अल्काइल हलाइड आपण यालाच आपण म्हणतोय हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन असं सुद्धा म्हटलं जातं. तर बघा याच्यामध्ये काय केलं जातं, अल्काइल किंवा बेन्झाइल हलाइड आहे तो अल्कोहोलिक अमोनिया सोबत रिॲक्ट केला जातो ऍट 373 केल्विन. तर काय तयार होतंय, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन. ते डिपेंड पण आहे की तुम्ही काय एक्सेस मध्ये घेतलाय. ओके, तर बघा जर मी घेतलं अल्काइल हलाइड इज इन एक्सेस तर काय होणार, नायट्रोजनकडे बाळांनो लोन पेअर आहेत, ऍक्ट एज अ न्यूक्लियोफाइल. RX मध्ये हॅलोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असते, त्यामुळे ह्या बॉन्ड मधले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते 2 इलेक्ट्रॉन कोण घ्यायला प्रेफर करेल, हॅलोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. म्हणजे इथे इंडक्टिव्ह इफेक्ट लागणार, इथं डेल्टा निगेटिव्ह येणार, इथं डेल्टा पॉझिटिव्ह येणार. लोन पेअर ऍक्ट एज अ न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल अटॅक कुठं करायला बघतात, इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटरला. तर इलेक्ट्रॉन डिफिशियंट हा R वर प्लस यायलाय, त्याच्यावर अटॅक केला, Cl गुड लिव्हिंग ग्रुप आहे, इथून Cl काय पडला बाहेर, काय तयार झालं, RNH3 प्लस तयार झाला. मग नायट्रोजनवर पॉझिटिव्ह हे काही स्टेबल नसते, इथून पुढे मी डायरेक्ट घेईन, त्याचं मिनिंग असंच असणार. नायट्रोजननं लोन पेअर दिल्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह आला, मग आजूबाजूला एखादा इलेमेंट आहे का बघतोय, जनरली हायड्रोजन, त्याला आपण जरा भिकारी इलेमेंट म्हणतोय, त्याच्याकडून कोण पण इलेक्ट्रॉन काढून घेते बाळांनो. तर याचे 2 इलेक्ट्रॉन त्या नायट्रोजननं काढून घेतले, त्या सेम चार्जवर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आला तर चार्ज न्यूट्रलाइज झाला आणि तयार झालं RNH2.
फॉर्मेशन ऑफ व्हॉट, प्रायमरी अमाइन. ओके, बघा पुढं. हे जर अल्काइल हॅलाइड तुम्हाला एक्सेस मध्ये दिला असेल तर एक चेन रिॲक्शन इथं होते बाळांनो. बघा कसं, अमोनियाकडे लोन पेअर आहेत, आर वर अटॅक केला, Cl बाहेर, एक क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार झाला, HCl बाहेर पडला, तयार झालं प्रायमरी अमाइन. परत त्या प्रायमरी अमाइन कडे लोन पेअर आले, परत दुसऱ्या अल्काइल हॅलाइडच्या आर वर अटॅक केला, Cl बाहेर, सेकंडरी अमोनियम सॉल्ट म्हणजे अमोनियम सॉल्टच तयार झालं, HCl बाहेर पडला, परत नायट्रोजन कडे कसा बाहेर पडला मी आताच डिस्कस केलं, नायट्रोजन आला, आर वर अटॅक केला, Cl मायनस बाहेर, परत क्वाटर्नरी सॉल्ट तयार झालं, परत H गेला, त्याचे लोन पेअर देऊन गेला नायट्रोजनला, H दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन, परत आर वर अटॅक केला, Cl मायनस काय पडलं बाहेर, आणि लास्ट स्टेप, आता त्या नायट्रोजनकडे हायड्रोजन शिल्लक नाहीये, त्यामुळे तयार होणार क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. तर बघा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं हे एक्झाम्पल आहे. SN2 मेकॅनिझम असतं याच्यामध्ये, SN2. त्यानंतर इन अमोनिया जर एक्सेस मध्ये घेतलं तर प्रायमरी अमाइन हा मेजर प्रोडक्ट बनतोय. म्हणजे जर तुम्हाला अमोनिया एक्सेस मध्ये मेन्शन केला असेल तर प्रायमरी अमाइन हा मेजर प्रोडक्ट बनवायचा. नॉट अ गुड मेथड ॲज वी हॅव मिक्सचर ऑफ अमाइन. जर अल्काइल हॅलाइड एक्सेस मध्ये घेतलं तर बाळांनो प्रायमरी अमाइन पण मिळते, सेकंडरी अमाइन पण मिळते, टर्शरी अमाइन पण मिळते, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट पण मिळणार. म्हणजे त्या मिक्सचर मध्ये सगळेच अमाइन प्रेझेंट आहेत. मग त्यांना सेपरेट करायला अजून आपल्याला मेथड्स बघावे लागतील. त्याच्याला प्रायमरी अमाइनच मला हवं होतं, सेकंडरी अमाइनच हवं होतं, तर त्याला प्युरिफिकेशन मेथड एक्सटेंड करावे लागतील, पैसा जाणार, टाइम जाणार, त्यामुळे नॉट गुड मेथड. ओके, ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी तुम्हाला माहिती आहे, RI ही मोर रिॲक्टिव्ह आहे, बॉन्ड लेंथ जास्त आहे, त्यामुळे आयोडीन हा गुड लिंक ग्रुप आहे, RI, RBr, RCl. ओके, पुढे जाऊया. बघा पुढं, राईट द रिॲक्शन when ethyl amine is treated with excess of ethyl bromide. तुम्हाला दिलेला आहे इथाइल अमाइन, याला ट्रीट करायचा आहे एक्सेस ऑफ इथाइल ब्रोमाइड सोबत. म्हणजेच हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन करणार, हा एक्सेस मध्ये दिलाय, म्हणजे प्रायमरी अमाइन बनवणार, सेकंडरी अमाइन बनवणार, टर्शरी अमाइन बनवणार, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. ओके, नायट्रोजन कडे लोन पेअर आहेत, कार्बनवर अटॅक करणार, Br मायनस काय पडणार बाहेर, काय तयार होणार, असं स्ट्रक्चर तयार होईल. ओके, डायरेक्टली मी असं घेतोय. परत एक्सेस मध्ये कोण आहे अजून, इथाइल ब्रोमाइड एक्सेस मध्ये आहे, नायट्रोजन कडे परत लोन पेअर आले, याच्यावर अटॅक केला, Br मायनस बाहेर, काय तयार झालं, परत ट्राय इथाइल अमाइन तयार झालं. बरोबर, परत अजून इथाइल ब्रोमाइड एक्सेस मध्ये आहेच. बरोबर, नायट्रोजन कडे लोन पेअर आहेत, कार्बनवर अटॅक करा, Br मायनस बाहेर, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार झालं. पॉझिटिव्हला इथं बॅलन्स करायला Cl मायनस HCl मधला. ठीक आहे, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. हा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे जुलै 2024 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ अमाइन फ्रॉम रिडक्शन ऑफ नायट्राइल. तुम्ही जर नायट्राइलचं जरी रिडक्शन केला, रिड्युसिंग एजंट कुठले कुठले आहेत बाळांनो, H2PD, LiLH4 किंवा सोडियम इन इथेनॉल, त्यालाच आपण मेंडियस रिएजंट म्हणतोय. ओके, तर रिएजंट आले, मी आताच सांगितलं होतं, रिएजंट आले डायरेक्ट फंक्शन तोंडपाठ करा. फंक्शन काय, सायनाइडचं कन्व्हर्जन ते CH2NH2 मध्ये करतंय, म्हणजे RCH2NH2, म्हणजे अमाइन तयार झालं ना. सायनाइडचं कन्व्हर्जन करायचं, CN चं कन्व्हर्जन करायचं CH2NH2 मध्ये. ठीक आहे, यापैकी कुठलेही पण रिएजंट देतील. राईट द नेम ऑफ रिडक्शन प्रोडक्ट फॉर्मड व्हेन इथाइल सायनाइड इज ट्रीटेड विथ सोडियम अँड अल्कोहोल. म्हणजे तुम्हाला इथाइल सायनाइड दिलंय, इथाइल सायनाइड दिलंय, हा इथाइल म्हणजे CH3CH2CN, इथाइल सायनाइड, याचं तुम्हाला रिडक्शन करा म्हटलंय कोणासोबत, सोडियम अल्कोहोल म्हणजे ETOH, हा एक रिड्युसिंग एजंट आहे, रिएजंट आहे. डायरेक्ट फंक्शन लक्षात ठेवा, सायनाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, CH2NH2, CH3CH2CH2NH2, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, प्रोपेनामाइन. ओके, फेब्रुवारी 2024 ला विचारलेला आहे. पुढे बघा, नेक्स्ट अमाइडचं रिडक्शन केल्यावर पण तुम्हाला अमाइन मिळतंय, रिएजंट आहे LiLH4 फॉलोड बाय हायड्रोलिसिस. तर RCONH2 चं कन्व्हर्जन करतोय हा रिएजंट RCH2NH2. सेम फंक्शन लक्षात ठेवायचं बाळांनो, फंक्शन लक्षात ठेवला की विषय संपला. ओके, पुढे बघा, राईट द नेम ऑफ द प्रोडक्ट फॉर्म बाय द ऍक्शन ऑफ LiLH4 इथर ऑन ऍसिटामाइड. ऍसिटामाइड म्हणजे ऍसेट म्हणजे 2 कार्बन बाळांनो. बरोबर, अमाइड 2 कार्बनचा अमाइड आहे, याचं रिडक्शन करा म्हटलं LiLH4 सोबत, काय करणार, आता सांगितलं आहे काय, CH3CH2NH2, इथाइल अमाइन तयार झाला प्रोडक्ट.
मार्च 2023 ला. व्हेरी सिम्पल. ओके, बघा नेक्स्ट, गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस, इम्पॉर्टंट सिंथेसिस मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. याच्यामध्ये काय आहे बघा, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ थॅलामाइड. ओके, त्याची रिॲक्शन केली जाते बेस सोबत, फॉलोड बाय अल्काइल हलाइड, आणि हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला अमाइन मिळतंय. ओके, तर प्रोडक्ट काय मिळतोय बघा, थॅलाडमाइड RX सोबत रिॲक्ट केलं तर RNH2 तयार होतोय. ओके, आणि आपल्याला थॅलिक ऍसिड मिळतंय. तर बघा RX हे कशा प्रकारे होतंय हे मी पुढे मेकॅनिझम तुम्हाला सांगतो. बघा, इट इज अ गुड मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन्स. या मेथड थ्रू फक्त प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन्स तयार होतात, ॲरोमॅटिक अमाइन्स तयार होत नाहीत. नेक्स्ट, ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. आता हा कसा तयार झाला मी त्याचा मेकॅनिझम सांगतो. बघा, बेस दिला बाळांनो, KOH एक बेस आहे. बेसचं काम काय असतंय, H+ घेणं. तर हा बेस आहे, नायट्रोजनला अटॅच असणारा हा हायड्रोजन बाळांनो ऍसिडिक आहे. तर काय होणार, बेस येणार आणि ऍसिडिक हायड्रोजन घेणार. ऍसिड बेस रिएक्शन फास्टेस्ट असतात बाळांनो. बेस हा H+ घेईल, H+ घेतल्यावर दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन तो नायट्रोजनला देऊन गेला ना, मग नायट्रोजनवर आला निगेटिव्ह. हा जो नायट्रोजनवर निगेटिव्ह आलाय, निगेटिव्ह आला म्हणजे चार्ज कॅरिंग स्पेसिस, तो न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होणार. तर हा जो निगेटिव्ह आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन करणार, ह्या R वर अटॅक करणार, X- इथून काय पडणार बाहेर. का बाहेर पडणार, याच्यावर डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह, मगाशी सांगितलं होतं इंडक्टिव्ह इफेक्ट हॅलोजन लावत असणार, त्यामुळे त्या कार्बनवर अटॅक करणार, X- काय पडणार बाहेर पडणार. काय तयार झालं सांगा, N अल्काइल थॅलामाइड. म्हणजे काय तयार झालं स्ट्रक्चर बघा, मी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ N अल्काइल थॅलामाइड. या नायट्रोजनला अटॅक केला R ग्रुपवर ना, हे स्ट्रक्चर तयार झालं. त्यानंतर त्याचं ॲक्वियस NaOH सोबत जर हायड्रोलिसिस केला तर काय होतंय, हा जो OH- आहे ना, या कार्बोनिलवर अटॅक करतोय, नायट्रोजनवर मायनस येतोय, पाण्यामधला H+ घेतोय. परत तसाच हा OH- परत कार्बोनिलवर अटॅक करतोय, हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन नायट्रोजनवर येतात, तो पाण्यामधला H+ घेईल आणि काय तयार करेल, R. नायट्रोजनवर 2 निगेटिव्ह आले, 2 H+ घेतले, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, प्रायमरी अमाइन, आणि सोडियम थॅलेट ऍज अ बाय प्रोडक्ट. ओके, नेक्स्ट बघा, व्हेरी सिम्पल. कळतंय का र? हा, लक्ष द्या. राईट अ शॉर्ट नोट ऑन गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. मार्च 15 ला विचारलेला आहे बघा. जे काही सांगितलं तेवढंच फक्त एक्सप्लेन करा, तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळून जातील. 1-2 एक्झाम्पल घ्या त्याच्यासोबत. ठीक आहे, त्यानंतर इम्पॉर्टंट आहे हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. ओके, हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. तर ही एक इम्पॉर्टंट मेथड आहे फॉर प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. याच्यामध्ये काय अमाइड घेतलं जातं, अमाइड ब्रोमीन आणि बेस सोबत रिॲक्ट केल्यानंतर अमाइन तयार होतंय, बाय प्रोडक्ट Na2CO3, NaBr आणि वॉटर. ओके, याचे इम्पॉर्टंट की फॅक्टर्स काय आहेत तिथं मेन्शन करा. इट इज अ गुड मेथड टू फॉर्म प्रायमरी अमाइन. तुम्हाला विचारलं, राईट अ शॉर्ट नोट ऑन हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. एक रिॲक्शन लिहा, गुड मेथड टू फॉर्म प्रायमरी अमाइन. मायग्रेशन ऑफ अल्काइल और अराइल ग्रुप फ्रॉम कार्बोनिल कार्बन ऑफ अमाइड टू नायट्रोजन ऍटम. याचं मिनिंग काय आहे हे तुम्हाला मी मेकॅनिझम मध्ये सांगतो. ओके, अमाइड पासून काय तयार होतंय, अमाइन. तर याच्यामध्ये काय होतंय, अमाइड पासून अमाइन तयार होत असताना याच्यातलं कार्बोनिल कार्बन आहे तो बाळांनो ऍज अ CO2 म्हणून बाहेर पडतोय. त्यामुळे त्याला रिॲक्टंट मध्ये जर 5 कार्बन असतील तर प्रोडक्ट मध्ये 4च कार्बन येतात. एक कार्बन कमी झाला म्हणजे डिग्रेड झाला असं आपण म्हणतोय. ओके, हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन कशा प्रकारे होतंय बघा. मी इथं मेकॅनिझम घेतो. बेस आहे बाळांनो, बेस काय करणार, ऍसिडिक हायड्रोजन घेणार. मग ऍसिडिक हायड्रोजन नायट्रोजनला अटॅच असणारा हायड्रोजन बाळांनो ऍसिडिक आहे. बेस येणार, इथला H+ घेतला तर दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन तो कुणाला देऊन गेला, नायट्रोजन. व्हेरी गुड. नायट्रोजनवर निगेटिव्ह आला, काय म्हणून ऍक्ट करणार, बोला 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 काय, अरे न्यूक्लियोफाइल. मग नायट्रोजनवर निगेटिव्ह आला, ब्रोमीन वर तो अटॅक करणार, निगेटिव्ह. या ब्रोमीन वर अटॅक केला, Br- काय पडला बाहेर. काय तयार झालं, हा वाला कंपाऊंड तयार झाला. बरोबर. आता हा कंपाऊंड तयार केल्यावर ओके, परत बेस आहे, परत नायट्रोजनकडे ऍसिडिक हायड्रोजन आहे, बेस येणार, ऍसिडिक हायड्रोजन घेणार, दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाला देऊन जाणार, नायट्रोजनला. मग हे कंपाऊंड तयार झालं. ह्या कंपाऊंड जर तयार केलं तर बाळांनो हा बॉन्ड असतो तो वीक बॉन्ड असतो. का वीक बॉन्ड असतो बघा ना, ब्रोमीन कडे लोन पेर किती असणार बाळांनो, 3 लोन पेर असणार. नायट्रोजनकडे एक निगेटिव्ह आलाय, त्याची ओरिजिनल एक लोन पेर होतीच असणार. त्यामुळे ह्या लोन पेर रिपल्शन मुळे हा NBr बॉन्ड बाळांनो वीक असतोय, जो की इझिली ब्रेक होतोय. मग काय होतंय ते काय म्हणतायत, इथं तुझ्यासोबत मला बाबा लई अडचण व्हायले, लोन पेर रिपल्शन व्हायलंय. ब्रोमीन म्हणतंय मी दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन बुर्र दिशेने पळून जातो. पळून गेला Br-.
पळून गेल्यावर इथं असा एक इंटरमिडिएट तयार झाला. जनरली आपण याला नायट्रीन इंटरमिडिएट म्हणतोय ना. नायट्रीन ही एक इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीस आहे बाळा बघानो. नायट्रोजन किती आता इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 आणि लोन पेअर असेल तर आहेच 5 6. 6 इलेक्ट्रॉन म्हणजे नायट्रोजनचा ऑक्टेट कंप्लीट झालंय का? नाही. नायट्रोजनचा ऑक्टेट कंप्लीट झालाय म्हणजे त्याचा अपमान झाला बाळांनो. माझे इलेक्ट्रॉन कमी झालेच कसे? मग ते काय म्हणतंय, नायट्रोजनवर इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी येण्यापेक्षा कार्बनवर आलेली बरी ना. मग हे काय म्हणतंय, इथला जो अल्काइल ग्रुप आहे तो दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन कार्बोनिल कार्बन पासून अल्काइल ग्रुप मायग्रेट कुठे झाला बाळांनो, नायट्रोजन कडं. जे की मगाशी मी सांगितलं होतं. मायग्रेशन कुठून कुठं होतंय, अल्काइल ग्रुप फ्रॉम कार्बोनिल कार्बन टू नायट्रोजन ऍटम. क्लिअर आहे बघा. पुढं आता हा इकडं गेल्यानंतर नायट्रोजनवर पॉझिटिव्ह, कार्बनवर काय आहे, नायट्रोजनवर सॉरी निगेटिव्ह आणि कार्बनवर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह बॉन्ड फॉर्मेशन करणार आणि हा एक आयसोसायनेट इंटरमिडिएट तयार करणार. राईट. तर या आयसोसायनेटवर बेस आपलं सोल्युशन बेसिक आहेच, OH मायनस येणार, या कार्बोनिलवर अटॅक करणार. कार्बोनिलवर अटॅक केल्यावर पाय बॉन्ड वीक असतोय, नायट्रोजनवर काय येणार, निगेटिव्ह. नायट्रोजनवर निगेटिव्ह आला, पाण्यामधला कुठला तरी H+ आहे तो घेईल. ओके. तर इथं NH तयार झालं. परत अजून कार्बोनिल कार्बन आहे, निगेटिव्ह येणार, कार्बोनिल कार्बनवर अटॅक करणार, इथून दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन NHR मायनस बाहेर पडला, तो मायनस पाण्यामधला H+ घेईल. इथं काय तयार झालं, फॉर्मेशन ऑफ कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिड तयार झालं आणि काय तयार केलं, RNH2 विच इज प्रायमरी अमाइन तयार झालं. बरोबर. कार्बोनिक ऍसिड बाळांनो अनस्टेबल असतं का? एका कार्बनला 2 स्टेबल असतात का? नाही ना. एका नवऱ्याला 2 बायको स्टेबल नसतात. ठीक आहे. तर बघा, एका कार्बनला 2 OH स्टेबल नसतात. मग एका कार्बनला 2 OH स्टेबल नसतात म्हणजे काय होणार, इथं बघा, एका कार्बनला 2 OH आलं तर बाळांनो हे काय करते, पाण्याची उलटी. म्हणजे इथला OH आणि इथला H वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला आणि इथून CO2 बाहेर पडला. कळतंय का? एका कार्बनला 2 OH आले तर काय होतंय, पाण्याची उलटी करायची. H2O बाहेर पडलं आणि CO2 बाहेर पडला. ठीक आहे. आणि आपल्याला काय मिळालं, प्रायमरी अमाइन. कुठले कुठले इंटरमिडिएट तयार झालेत बघा इथं. अशी वाली स्पेसिस तयार होते, ही वाली स्पेसिस तयार होते. मायग्रेशन फ्रॉम कार्बोनिल कार्बन अल्काइल ग्रुप टू नायट्रोजन, हा एक स्पेसिस तयार होतोय आणि अमाइन मिळतंय आपल्याला. ओके. ठीक आहे. पुढे जाऊया बघा. याच्यावर PYQ असे विचारलेले आहेत, मार्च 13 17 19 भरपूर. काय, एक राईट अ नोट ऑन हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. लिहिताना काय लिहायचं, इन दिस रिएक्शन अमाइड इज कन्वर्टेड टू अमाइन. ओके. आणि अजून एक्सप्लेन करायचं झालं तर म्हणायचं की याच्यामध्ये जे रिएक्टंट मध्ये जेवढे कार्बन आहेत त्याच्यापेक्षा कमी कार्बन प्रोडक्ट मध्ये असतात. एक एक्झाम्पल घ्या, मेकॅनिझम येत असेल तर एक्सप्लेन करा, आउट ऑफ आउट मार्क. ओके. पुढे जाऊया. रेडी फॉर चॅलेंज. इथं बघा, राईट अ प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन. इथं काय विचारलेलं आहे, गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस आहे ना, KOH आणि C2H5Br दिले. डायरेक्ट तुम्हाला मेकॅनिझम जमत नसेल बाळांनो, काय करा, हा जो R ग्रुप आहे त्या R ग्रुपला अटॅच कोण आहे, Br. त्या R ग्रुपला Br काढा आणि डायरेक्टली त्या Br च्या ठिकाणी NH2 लिहा. हाच तुमचा प्रोडक्ट. व्हेरी सिंपल ट्रिक म्हणा. कळतंय का? म्हणजे जो काही इथं R ग्रुप RX असतोय तो X काढायचा आणि त्या X च्या ठिकाणी NH2 लावला. हाच गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिसचा प्रोडक्ट. ओके. बघा पुढं. आता एक चेन रिएक्शन दिलेली आहे बघा. तुम्हाला जर जीव ऑर्गॅनिकचे बाकीचे चॅप्टर झाले असतील तर हे जमलं पाहिजेत. बेन्झीन हा आहे नायट्रेटिंग एजंट. बेन्झीन HNO3 H2SO4 सोबत काय तयार करणार, नायट्रोबेन्झीन ना. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन तयार झालं, नायट्रोबेन्झीन. या नायट्रोबेन्झीनची H2PD रिएक्शन बनवून आता शिकलो आपण. काय, RNO2 चं कन्वर्जन हा रिएजंट कशामध्ये करतोय, RNH2 मध्ये. म्हणजे काय तयार होणार, इथं आहे बेन्झीन आणि ह्या बेन्झीनचं NO2 चं कन्वर्जन कशामध्ये झालं, NH2. त्यानंतर तुम्हाला दिलंय मिथायलेशन. मिथायलेशन करायचं आहे, जसं आपण बघितलं हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन कसं करतोय तेच. नायट्रोजन कडे आहेत लोन पेअर, कार्बनवर अटॅक करेल, Cl- काय पडेल बाहेर. काय तयार झालं, N ला एक मिथाइल ग्रुप आला ना, CH3 ग्रुप आला आणि H. अजून एकदा मिथायलेशन दिलंय, नायट्रोजन कडे परत लोन पेअर आहेत, कार्बनवर CH3 वर अटॅक करा, Cl- काय पडेल बाहेर. ओके. तर काय तयार झालं, NN डायमिथाइल बेन्झिनामाइन तयार झालं ना. ओके.
हे आपला जो 1 hour 1 टॉपिक चॅप्टर चालू आहे बाळांनो, त्यामुळे आपण हे डिटेलमध्ये डिस्कस करू शकत नाही. ज्यावेळेला नीट जेईचे आपले अपकमिंग डेजमध्ये व्हिडिओ येतील त्यावेळेला हे डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करेन तुम्हाला. ठीक आहे. पुढं प्रॉपर्टीज ऑफ अमाइन. अमाइनच्या प्रॉपर्टीज बघा. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स. तर अमाइन्सचे फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत बघा. लोअर अलिफॅटिक अमाइन्स आर गॅसियस विथ फिशी ओडर. ह्या अमाइन्सचा वास कसा असतोय बाळांनो, वास यांचा वास असतोय, तुम्ही मच्छी मार्केटमध्ये गेलाय का, मच्छी मार्केटमध्ये गेल्यावर जसा वास येतो ना तसा यांचा वास असतोय. ओके. लोअर अलिफॅटिक अमाइन्स आर गॅसियस विथ फिशी ओडर. ओके. त्यानंतर प्रायमरी अमाइन ग्रेटर दॅन 3 कार्बन्स लिक्विड अँड हायर आर सॉलिड. जे प्रायमरी अमाइन्स 3 कार्बन पेक्षा जास्त आहेत ते लिक्विड किंवा सॉलिड स्टेट मध्ये एक्झिस्ट करतात, आणि लोअर जर 3 कार्बन पेक्षा कमी असतील तर ते गॅसियस मध्ये आहेत विथ फिशी ओडर. ओके. पुढे बघा. तुम्हाला सोल्युबिलिटी ऑफ अमाइन्स विचारलेला आहे. अमाइन्सची सोल्युबिलिटी कशामध्ये विचारलेली आहे, वॉटर मध्ये विचारलेली आहे. ओके. तर तुम्हाला एक गोष्ट माहित असली पाहिजे की आपण सोल्युबिलिटी ऑफ अमाइन्स ज्यावेळेला बघतो त्यावेळेला काय होतंय, लाईक डिझॉल्व इन लाईक, पोलार मध्ये सोल्युबल व्हायला बघतात आणि नॉन पोलार मध्ये सोल्युबल व्हायला बघतात. तर या अमाइन्स मध्ये 2 पार्ट असतात बाळांनो. बघा इथं नायट्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स आहे बाळांनो. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स मुळे याच्यावर येणार डेल्टा पॉझिटिव्ह, याच्यावर डेल्टा निगेटिव्ह असं येणार. बरोबर ना. हा मायनस आहे लावणारच. म्हणजे इथं डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह पोल क्रिएट व्हायलेत. म्हणजे हा जो अमाइन्स मधला NH2 वाला पार्ट आहे हा आहे पोलार पार्ट. बरोबर. पोलार पार्ट असेल तो वॉटर मध्ये सोल्युबल व्हायला बघेल, कारण की वॉटर इज ऑल्सो पोलार ना. मग पोलार पार्ट वॉटर मध्ये सोल्युबल व्हायला बघेल, त्यामुळे ह्या पार्टला आपण हायड्रोफिलिक पार्ट असं पण म्हणतोय. हायड्रोफिलिक पार्ट. ओके. आता इथं जो हा पार्ट आहे बघा, इथं कार्बन 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 असे आहेत, कार्बन मध्ये हायड्रोजन असे ग्रुप आहेत ना. तर हा पार्ट मध्ये इथं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स इतकी जास्त नाहीये. बरोबर. त्यामुळे यामधला हा जो पार्ट आहे हा आहे नॉन पोलार पार्ट. नॉन पोलार पार्ट हा काय असतोय, वॉटर सोबत रिपेल करायला बघणार. वॉटर पोलार आहे, हे नॉन पोलार आहे, त्यामुळे हा पार्ट सोल्युबल व्हायला बघणार नाही. त्यामुळे हा आहे नॉन पोलार पार्ट. हा जर नॉन पोलार पार्ट असेल तर यालाच म्हणतोय आपण हायड्रोफोबिक. याला भीती वाटते पाण्यात सोल्युबल व्हायला. हायड्रोफोबिक पार्ट. कळतंय का, समजतंय. म्हणजे सोल्युबिलिटी ऑफ अमाइन्स बघा, त्याच्यामध्ये एक आहे पोलार पार्ट आणि एक काय आहे नॉन पोलार पार्ट. जसं जसं नॉन पोलार पार्ट वाढत जाईल तसं तसं वॉटरमध्ये सोल्युबिलिटी कमी होणार. जेवढा नॉन पोलार पार्ट कमी तेवढी वॉटरमध्ये सोल्युबिलिटी जास्त. म्हणजे आपण इन जनरल असं म्हणू शकतोय काय, जर मॉलिक्युलर वेट वाढलं तर नॉन पोलार पार्ट वाढणार. नॉन पोलार पार्ट वाढला म्हणजे त्याची वॉटरमध्ये सोल्युबिलिटी बोला डिक्रीज होणार. ओके. आणि हा पोलार पार्ट आहे. पुढे बघा. नेक्स्ट आहे सोल्युबिलिटी ऑफ अमाइन्स वर्सेस अल्कोहोल. आता आपल्याला अमाइन्स आणि अल्कोहोलची सोल्युबिलिटी बघायची आहे. ठीक आहे. आता अमाइन्स आणि अल्कोहोल मध्ये सोल्युबिलिटी काय आहे बघा. मी घेतलं मिथाइल अमाइन. हा मिथाइल अमाइन पाण्यामध्ये गेल्यानंतर वॉटर त्या नायट्रोजनच्या हायड्रोजन सोबत एच बॉन्डिंग करणार बाळांनो. इथं पण एच बॉन्डिंग करणार, इथं पण एच बॉन्डिंग करणार नायट्रोजनची लोन पेअर वॉटर मधल्या हायड्रोजन सोबत. बरोबर. हेच जर अल्कोहोल मध्ये बघायला गेलं तर अल्कोहोल मिथेनॉल घेतलेला आहे, ऑक्सिजनचे लोन पेअर पाण्याच्या हायड्रोजन सोबत एच बॉन्डिंग करतील आणि वॉटर अल्कोहोलच्या एच सोबत एच बॉन्डिंग करेल. परंतु सोल्युबिलिटी साठी काय नोट दिलेलं आहे बघा, अल्कोहोल आर मोर सोल्युबल इन वॉटर दॅन अमाइन. अल्कोहोल हे जास्त सोल्युबल आहेत अमाइन्स पेक्षा पाण्यामध्ये. का, याचं रिझन आहे बाळांनो स्ट्रेंथ ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. जे हायड्रोजन बॉन्डिंगचं स्ट्रेंथ अल्कोहोल मध्ये आहे ते जास्त स्ट्रॉंगर आहे ऍज कम्पेअर टू अमाइन्स. ठीक आहे. नेक्स्ट बघा. सोल्युबिलिटी ऑफ अमाइन्स. अमाइन्स आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लाईक अल्कोहोल, इथर आणि बेन्झीन. याच्यामध्ये अमाइन्स सोल्युबल आहेत. ठीक आहे. पुढं बॉइलिंग पॉइंट ऑफ अमाइन. आता बॉइलिंग पॉइंट साठी ट्रेंड तुम्हाला माहिती आहे, मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. जसं जसं मॉलिक्युलर वेट वाढतंय तसं तसं काय बॉइलिंग पॉइंट पण वाढतो. ठीक आहे. तर जर कंपेरेबल मोलार मास असेल तर ही ऑर्डर लक्षात ठेवा. प्रायमरी अमाइन्स हे मोर त्यांचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन पेक्षा. कंपेरेबल मोलार मास असलं पाहिजे. कंपेरेबल मोलार मास. तर बघा मी इथं घेतलेला आहे प्रायमरी अमाइन.
इथं घेतलेला आहे सेकंडरी अमाइन, इथं घेतलेला आहे टर्शरी अमाइन. तर बॉइलिंग पॉईंट जास्त कोणाचा असणार? बॉइलिंग पॉईंट डिपेंड असतो बाळांनो त्या दोन मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती स्ट्रॉंगर आहे. जेवढं दोन मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग तेवढं त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. जेवढं दोन मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी तेवढं त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी. ओके, तर बघा हा जो प्रायमरी अमाइन आहे बाळांनो, तर याच्यामध्ये काय आहे? दोन NH2 आहेत ना. दोन NH2 म्हणजे हे H बॉन्डिंग करणार दुसऱ्या अशाच मॉलिक्यूल सोबत H बॉन्डिंग करणार ते. परंतु याच्यामध्ये H बॉन्डिंग किती होतील? हा एक, आणि नायट्रोजनचे लोन पेअर दुसऱ्या सोबत केला तर दोन H बॉन्डिंग होतील. याच्यामध्ये H बॉन्डिंग नसणारच, नायट्रोजनकडे हायड्रोजनच नाही ना, म्हणजे याच्यामध्ये H बॉन्डिंग नाहीच आहे. जेवढे हायड्रोजन बॉन्डिंग जास्त, कारण की हायड्रोजन बॉन्डिंग हे स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे बाळांनो, त्यामुळे तेवढे हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक करायला एनर्जी काय लागेल? जास्त. एनर्जी जास्त, हीट जास्त, बॉइलिंग पॉईंट जास्त. ओके, त्यामुळे कंपेरेबल मोलार मास असेल तर प्रायमरी अमाइन्स आर मोर, त्यांचा बॉइलिंग पॉईंट जास्त येतो सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स पेक्षा. नेक्स्ट, बॉइलिंग पॉईंट ऑफ अमाइन्स विथ अदर फंक्शनल ग्रुप बघा. तर बघा अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो का? कारण की त्याच्यामध्ये H बॉन्डिंगची स्ट्रेंथ ही जास्त आहे. त्यानंतर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि त्यानंतर अल्केन. अल्केन हा नॉन पोलार पार्ट आहे त्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो. ठीक आहे, पुढं बेसिक कॅरेक्टर ऑफ अमाइन बघा, इम्पॉर्टंट आहे. आता जे अमाइन्स आहेत ते बेस म्हणून ऍक्ट करतात, तुम्हाला डेफिनेशन माहित आहे. त्यांच्याकडे लोन पेअर आहे, लोन पेअर देत असतील तर ऍक्ट एज अ व्हॉट? लिव्हिज बेस, बरोबर. तर अमाइन कडे नायट्रोजन कडे लोन पेअर आहेत. जे की ऍसिडिक हायड्रोजन असेल तर त्या ऍसिडिक हायड्रोजनला लोन पेअर देणार. लोन पेअर देणार म्हणजे हे बेस म्हणून ऍक्ट करायलेत, बरोबर. हेच आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, याच्याकडे लोन पेअर आहेत, शोज बेसिक कॅरेक्टर. पुढे बघा, आता बेसिक कॅरेक्टर ऑफ अमाइन इन टर्म्स ऑफ केबी कसं काढतोय आपण? मी घेतलं एक प्रायमरी अमाइन, त्याला वॉटर मध्ये टाकलं तर त्या वॉटर मधला H+ हा प्रायमरी अमाइन घेणार आणि इथं क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आणि OH- तयार होणार. के इक्विलिब्रियम तुम्हाला माहित असेल काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इथं काय येणार? RNH3 प्लस RNH3 प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ RNH3 प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट झालं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट काय झालं? RNH2 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर हे कॉन्स्टंट असणार त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर मी या साईडला घेऊन आलं तर काय तयार झालं? K कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर आणि ही रिमेनिंग टर्म RNH3 प्लस त्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आणि डाऊन साईडला काय येणार? कॉन्सन्ट्रेशन ऑफ RNH2. ओके, तर K आणि H2 यांना मी अनदर कॉन्स्टंट डिनोट करतो KB, B फॉर बेस. ओके, तर कॉन्स्टंट KB काय येणार? कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस हा येणार, बरोबर. मग आपण असं म्हणू शकतोय का की जर एखादा चांगला बेस कधी जर त्याचं इक्विलिब्रियम शिफ्ट होईल टुवर्ड्स फॉरवर्ड डायरेक्शनला, म्हणजे तो लोन पेअर इझिली द्यायला लागलाय म्हणजे तो बेसिक कॅरेक्टर त्याचं जास्त असं आपण म्हणू शकतोय, बरोबर. त्यामुळे बघा जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टर्म वाढली तर केबी वाढणार. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टर्म वाढायले याचं मिनिंग काय? की हा लोन पेअर इझिली वॉटर मधल्या H+ ला द्यायला बघायला. त्यामुळे जेवढी ही टर्म जास्त येईल तेवढं इक्विलिब्रियम फॉरवर्ड डायरेक्शनला येईल, म्हणजे हा बेस म्हणून ऍक्ट व्हायला त्याला आवडायला, म्हणजे तो बेस म्हणून ऍक्ट होणार, बरोबर. त्यामुळे वरची टर्म वाढली केबी पण वाढणार. ओके, त्यामुळे आपण पुढे बघणार आहोत बघा फॅक्टर्स अफेक्टिंग बेसिक स्ट्रेंथ. तर जेवढा केबी वाढला तेवढी बेसिक स्ट्रेंथ काय? जास्त. तेवढी पीकेबी काय असते बाळांनो? कमी. व्हॉट इज पीकेबी? तुम्हाला माहित आहे पीकेबी म्हणजे काय? मायनस लॉगॅरिथमिक ऑफ केबी. तर हे मायनस लॉग आहे ना, त्यामुळे जेवढा केबी जास्त तेवढी बेसिक स्ट्रेंथ जास्त, पीकेबी कमी. दुसरा इम्पॉर्टंट फॅक्टर काय बघा, बेसिसिटी आलं बाळांनो. एवढे फॅक्टर फक्त लक्षात घ्या, तुमचे बेसिसिटीचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील गॅरंटेड. ओके, दुसरा काय बघा, बेसिक स्ट्रेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेटेड ऍसिड. म्हणजे जे कॉन्जुगेटेड ऍसिड इथं तयार झालं होतं बाळांनो, हे जर जास्त स्टेबल असेल तर हे फॉरवर्ड डायरेक्शनला जायला बघणार. त्यामुळे हे जर स्टेबल असेल तर बेसिसिटी काय असणार? जास्त असणार. नेक्स्ट, बेसिक स्ट्रेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिलोकलायझेशन ऑफ लोन पेअर. जर लोन पेअर बाळांनो डिलोकलायझेशन म्हणजेच रेझोनन्स मध्ये असतील तर ते बिझी आहेत स्वतःच्याच बांधण्यामध्ये रेझोनन्स मध्ये, मग दुसऱ्या H+ ला द्यायला त्याचे लोन पेअर अवेलेबल होणार का?
ऑब्विसली ते नाही असणार, रेझोनन्स मध्ये असल्यामुळे असणार, परंतु जास्त प्रमाणात नसणार. ओके, बघा नेक्स्ट फॅक्टर आहे बेसिक स्ट्रेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर. जेवढं पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर जास्त तेवढी बेसिक स्ट्रेंथ कमी. जेवढं पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर जास्त म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त म्हणजे ते द्यायची ॲबिलिटी कमी. बरोबर, त्यामुळे जर एखाद्या नायट्रोजनचा हायब्रिडेशन sp3 असेल तर त्याच्यात पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर कमी म्हणून बेसिक स्ट्रेंथ जास्त. त्यानंतर sp2, त्यानंतर sp, पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर तुम्ही केमिकल बॉन्डिंग मध्ये शिकलेला आहे. बेसिक स्ट्रेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. जर अमाइन्सला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप किंवा इफेक्ट लागले तर बेसिक स्ट्रेंथ वाढते. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणजे आपण म्हणू +m +h +i असे जर इफेक्ट लागले बाळांनो तर त्याची बेसिक स्ट्रेंथ जास्त असते ऍज कम्पेअर टू -m -h -i. जनरली -h आपण शिकत नाही परंतु असतोय रिव्हर्स हायपर कंजुगेशन. ठीक आहे, हे आपण ज्या वेळेला डिटेल मध्ये हे आपली जेई किंवा नीट सेशन चालू होतील त्यावेळेला हे आपण बघू. बेसिक स्ट्रेंथ इन गॅसियस फेज. अमोनियानं H+ घेतला, कॉन्जुगेटेड ऍसिड तयार झालं. प्रायमरी अमाईननं H+ घेतला तर कॉन्जुगेटेड ऍसिड काय तयार झालं बघा, हे कॉन्जुगेटेड ऍसिड तयार झालं. याच्यावर पण बेसिक स्ट्रेंथ डिपेंड आहे. स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेटेड ऍसिड डिपेंड अपॉन इंडक्टिव्ह इफेक्ट. +i इन्क्रीज झाला, स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेटेड ऍसिड काय होईल इन्क्रीज, बेसिक स्ट्रेंथ पण काय होईल इन्क्रीज. ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ तुम्हाला दिलेलं आहे बघा. अमोनिया प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन असेल तर टर्शरी अमाइनची बेसिसिटी जास्त असते इन गॅसियस फेज. बघतोय हा आपण गॅसियस फेज. गॅसियस फेज साठी हा ट्रेंड असतोय. टर्शरी अमाइनची बेसिसिटी ही जास्त असते सेकंडरी, प्रायमरी आणि अमोनिया. का असते आपण पुढे डिस्कस करू. बा एक्सटेंड ऑफ H बॉन्डिंग इन वॉटर अँड ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ आयन्स बाय सॉल्वेशन. प्रायमरी अमाइन मध्ये सॉल्वेशन पण फॅक्टर आहे बाळांनो. प्रायमरी अमाइन जर H+ घेतला असेल तर तो 3 H बॉन्डिंग थ्रू स्टेबल व्हायला, त्यामुळे प्रायमरी अमाइनचं कॉन्जुगेट ऍसिड हे जास्त स्टेबल व्हायला. त्यानंतर सेकंडरी अमाइन 2 H बॉन्डिंग थ्रू स्टेबल व्हायला, टर्शरी अमाइन एकच H बॉन्डिंग थ्रू स्टेबल व्हायला. म्हणजे जास्त स्टेबल कॉन्जुगेट ऍसिड कुठला आला प्रायमरी अमाइन. ओके, पुढे बघा. आता बेसिक स्ट्रेंथ इन ऍक्वियस फेज. ऍक्वियस फेज कशावर डिपेंड आहे, या 3 फॅक्टरवर डिपेंड आहे. कुठलं एक आहे इंडक्टिव्ह इफेक्ट, दुसरा आहे सॉल्वेशन, तिसरा आहे स्टेरिक हिंड्रन्स. याच्यावरून ओव्हरऑल एक ऑर्डर येते जी की आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे, जर मी इंडक्टिव्ह इफेक्ट घेतला बानू तर प्रायमरी अमाइनला फक्त एकच CH3 आपले इलेक्ट्रॉन द्यायला +i लावायला एकच. सेकंडरी अमाइन मध्ये 2 CH3 +i लावायले. जेवढे +i जास्त तेवढे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जास्त म्हणजे बेसिक स्ट्रेंथ जास्त ना. टर्शरी अमाइन मध्ये किती CH3 3 CH3 3 +i लावायले. म्हणजे जर ऑन द बेसिस ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट घेतला आपण तर ऑर्डर काय येणार बानो, टर्शरी अमाइन, त्यानंतर सेकंडरी, त्यानंतर प्रायमरी. जर इंडक्टिव्ह इफेक्ट जर विचारात घेतला तर सॉल्वेशन इफेक्ट घेतला तर सॉल्वेशन इफेक्ट मध्ये इथं बघा प्रायमरी अमाइन 3 H बॉन्डिंग करायला म्हणजे जास्त सॉल्वेशन करायला, म्हणजे हा कॉन्जुगेट ऍसिड जास्त स्टेबल आहे ऍज कम्पेअर टू व्हॉट टर्शरी अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड. त्यामुळे जर ऑन द बेसिस ऑफ सॉल्वेशन बघायचं असेल तर मोर स्टेबल कॉन्जुगेटेड ऍसिड प्रायमरी म्हणजे त्याची बेसिक स्ट्रेंथ जास्त यायला पाहिजेत. कळतंय का. पुढं स्टेरिक हिंड्रन्सचा रोल घेतला तर हे 3 CH3 किती बल्की आहेत बघा, अडचण करणार बरोबर ना लोनपेर देताना. त्यामुळे ऑन द बेसिस ऑफ स्टेरिक हिंड्रन्स पण ऑर्डर काय येणार बेसिक स्ट्रेंथची, प्रायमरी इझिली देईल, सेकंडरी पेक्षा कमी आणि टर्शरी कमी. ओके, त्यामुळे बघा जर ऍक्वियस फेज मध्ये बघायचं असेल तर 3 फॅक्टर आहेत. इंडक्टिव्ह इफेक्ट बघितला तर असे ऑर्डर यायले, सॉल्वेशनला असे ऑर्डर यायले, स्टेरिकला असे ऑर्डर यायले बरोबर. मग एक ओव्हरऑल ऑर्डर याच्यामुळे एक रिझल्टंट ऑर्डर तयार होते. ती कशी असते बघा. जर ओव्हरऑल ऑर्डर फॉर बेसिक स्ट्रेंथ जर नायट्रोजनला मिथाइल हा सबस्टिट्यूट असेल तर ऑर्डर फॉलो होते रिझल्टंट ऑर्डर सेकंडरी अमाइन, देन प्रायमरी, देन टर्शरी, देन अमोनिया. ओके, त्यानंतर जर N अल्काइल ग्रुप जर इथाइल असेल तर ऑर्डर काय येते सेकंडरी, देन टर्शरी, देन प्रायमरी, देन अमोनिया. ही ऑर्डर लक्षात ठेवा. तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकताय अमाइन मिथाइल साठी 21-30 असं म्हणा. अमोनिया तसं 0 डिग्री म्हणत नाही, जस्ट लक्षात ठेवण्यासाठी एक नंबर सांगायलोय 21-30. आणि जर इथाइल असेल तर 23-10. ओके, हे असं लक्षात ठेवा. पुढं मी अमोनियाला 0 डिग्री कन्सिडर करतोय, असं काही 0 डिग्री नसतंय, जस्ट फॉर ट्रिक मी सांगायला लागलोय. ओके, पुढं रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑफ ॲनिलीन. ॲनिलीनचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करायचे आहेत बघा.
ओके, तर बघा रेझोनेटिंग स्ट्रक्चर डबल सिंगल लोन पेअर आहे, बरोबर. डबल सिंगल लोन पेअर आहे म्हणजे रेझोनन्स मध्ये जाणार रेझोनेटिंग स्ट्रक्चर असं तयार होणार, बरोबर. लोन पेअर इलेक्ट्रॉन देतात, त्यामुळे रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करायचं झालं तर इथं आला आता निगेटिव्ह, इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन झालं, इथं तयार झालं NH2 लोन पेअर दिले म्हणून पॉझिटिव्ह. परत डबल सिंगल निगेटिव्ह रेझोनन्सची कंडिशन आहे, निगेटिव्ह शिफ्ट झाला पॅरावर. नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं आलं, इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह बॉन्ड फॉर्मेशन, इथं आला निगेटिव्ह, इथं डबल बॉन्ड NH2 पॉझिटिव्ह. परत डबल सिंगल निगेटिव्ह आला, रेझोनन्सची कंडिशन आहे, निगेटिव्ह शिफ्ट झाला ऑर्थोवर, काय झालं रेझोनेटिंग स्ट्रक्चर. एकदा रेझोनेटिंग स्ट्रक्चरवर क्वेश्चन विचारलेला, इथं आला निगेटिव्ह, इथं डबल बॉन्ड NH2 प्लस. परत डबल सिंगल निगेटिव्ह रेझोनेट झाला, निगेटिव्ह पॉझिटिव्ह न्यूट्रलाइज झाला, ओरिजिनल ॲनिलीन तयार झालं, बरोबर. म्हणजे हे काय झाले रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑफ ॲनिलीन. किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑफ ॲनिलीनचे आहेत, 1 2 3 4 5 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत ॲनिलीनचे. आता रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये तुम्ही बघा निगेटिव्ह कुठं कुठं आलंय, विथ रिस्पेक्ट टू NH2 या दोन पोझिशन आहेत ऑर्थो, या दोन पोझिशन आहेत मेटा, ही पोझिशन कुठली आहे पॅरा. म्हणजे निगेटिव्ह एकदा ऑर्थोवर आलाय, एकदा पॅरावर आलाय, एकदा मेटावर आलाय, त्यामुळे ॲनिलीन आपण म्हणू शकतोय हे ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे फॉर फर्दर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ठीक आहे, हे रिझन असतं. पुढे बघा ग्रुप प्लस सेम इफेक्ट लागले, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप वाढले तर बेसिक स्ट्रेन वाढते. मायनस सेम इफेक्ट लागले, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आले तर बेसिक स्ट्रेन काय होते कमी होते. मग तुम्हाला इथं बेसिक स्ट्रेनचे ऑर्डर सांगायचे, तर आपल्याला बघायचं आहे हा नायट्रोजन सगळ्यांमध्ये बाळांनो लोन पेअर देणार आहे, म्हणजे बेस म्हणून ऍक्ट होणार आहे. मग याला एनकरेज कोण करणार, द्यायला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. ओके, आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर त्याला द्यायला तेवढे त्याला फेवरेबल कंडिशन नाहीये. ओके, तर बघा हा OCH3 ह्या ॲनिलीनवर इफेक्ट काय लावायला असेल बाळांनो, डबल सिंगल याच्याकडे आहे बाळांनो लोन पेअर. लोन पेअर आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ना, म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट कडे लोन पेअर आलं प्लस M आणि हा मायनस आय लावतोय, मोठा भाऊ प्लस M. याच्याकडे बघा डबल सिंगल, इथं डबल बॉन्डच्या शेजारचा कार्बन अल्फा कार्बन त्याच्याकडे हायड्रोजन आहेत, हायपर कंजुगेशन लावणार, इथं लागतोय प्लस H आणि प्लस आय, परंतु प्लस H 3 लागणार. इथं लागतोय डबल सिंगल, हा अल्फा कार्बन 2 हायड्रोजन आहेत, हायपर कंजुगेशन लावणार, प्लस H पण लावणार आणि प्लस आय पण लावणार, परंतु हायपर कंजुगेशन 2 लावणार. इथं सच कोणी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप नाहीये. फ्लोरीन तर मायनस आय लावतोय आणि त्याचा मायनस आय हा मोर असतो त्याच्या प्लस M पेक्षा. NO2 डबल सिंगल डबल हा तर विड्रॉ करतोय, म्हणजे मायनस M मायनस आय लावायला. आपण बघितलं होतं बेसिक स्ट्रेन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. म्हणजे मोर बेसिक कोण येणार, इथं लागायला प्लस M हा मोठा असतोय प्लस H पेक्षा, म्हणजे मोर बेसिक फर्स्ट. त्यानंतर सेकंड आणि थर्ड मध्ये इथं हायपर कंजुगेशन लागायले 3, इथं लागायले 2, म्हणजे असे येणार ऑर्डर. त्यानंतर इथं कोणी काढून घेणारा पण नाहीये, देणारा पण नाहीये ग्रुप, इथं विड्रॉ करणारा आहे, मायनस आहे त्याचा डोमिनेटिंग आहे, त्यामुळे याची बेसिक स्ट्रेन याच्यापेक्षा कमी आली. परत मायनस M मायनस आहे दोन्ही इफेक्ट थ्रू काढून घ्यायलाय, त्यामुळे या कंपाऊंडची बेसिक स्ट्रेन सगळ्यात कमी येणार. ठीक आहे, बघा पुढं सिलेक्ट बेसिक अमाइन्स फ्रॉम इच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ कंपाऊंड, म्हणजे सिलेक्ट मोर बेसिक अमाइन. इथं बघा CH3 याच्यावर प्लस आय लावणार, CH3 CH2 पण याच्यावर प्लस आय लावणार, हा ग्रुप पण तिथं प्लस आय लावणार. प्लस आय इन्क्रीजेस ॲज नंबर ऑफ कार्बन इन्क्रीजेस, जेवढे नंबर ऑफ कार्बन जास्त तेवढा प्लस आय जास्त, त्यामुळे बेसिक स्ट्रेन जास्त कोणाची येणार या कंपाऊंडची, ही ऑर्डर फॉलो होणार. ठीक आहे, त्यानंतर इथं बघा क्लोरीन तर लावतोय मायनस आय, हे 2 क्लोरीन इथं 2 मायनस आय लावणार, इथं 2 फ्लोरीन 2 मायनस आय लावणार. मायनस आय ची स्ट्रेन कोणाची जास्त असते, फ्लोरीन, म्हणजे इथं जास्त मायनस आय लागायला, कंपॅरेटिव्हली मायनस आय कमी कुठं लागायला इथं, म्हणजे हे मोर बेसिक येणार. क्लोरीन आणि फ्लोरीन 2-2 मायनस आय लावायलेत, फ्लोरीनची मायनस आयची स्ट्रेन जास्त, म्हणजे जास्त विड्रॉ करायला आहे, म्हणजे ऍज कम्पेअर टू क्लोरीन त्याची बेसिक स्ट्रेन कमी येणार. ठीक आहे, कुठलं पण तुम्हाला बेसिक स्ट्रेन विचारली पहिल्यांदा इफेक्ट ऑपरेट करा किंवा त्याचे लोन पेअर लोकलाइज आहेत की डिलोकलाइज हे चेक करा. जसं की या एक्झाम्पल मध्ये हे वाले लोन पेअर आणि हे वाले लोन पेअर कशा आहेत सांगा. ही जी लोन पेअर आहे डबल सिंगल लोन पेअर, रेझोनन्सची कंडिशन आहे, त्यामुळे ही रेझोनन्स मध्ये इन्व्हॉल्व झाले बाळांनो, ही रेझोनन्स मध्ये इन्व्हॉल्व झाले, परंतु ही लोन पेअर फिक्स आहे, रेझोनन्स मध्ये गेलेली नाहीये, म्हणजे यालाच म्हणतोय आपण लोकलाइज लोन पेअर. आणि ही कुठली आहे डिलोकलाइज लोन पेअर. बेसिक स्ट्रेन डिक्रीजेस इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिलोकलायझेशन ऑफ लोन पेअर ना, म्हणजे कोण येणार मोर बेसिक, हा वाला. ही लोन पेअर लोकलाइज आहे, फिक्स आहे,
द्यायला अवेलेबल आहे. ही स्वतःच्याच भांडणात इन्व्हॉल्व झाली रेझोनन्स मध्ये, म्हणजे दुसऱ्या H+ ला द्यायला कमी अवेलेबल आहे, त्यामुळे हे मोर बेसिक, हे लेस बेसिक. सेम बघा इथं ही लोन पेअर आहे, डबल सिंगल लोन पेअर रेझोनन्स मध्ये इन्व्हॉल्व आहे म्हणजे डिलोकलाइज लोन पेअर आहे. ही वाली लोन पेअर तुम्ही म्हणणार सर डबल सिंगल लोन पेअर कंडिशन आहे, परंतु एक कॉन्सेप्ट लक्षात घ्या, जर लोन पेअर अशी वाली असेल तर ती रेझोनन्स मध्ये इन्व्हॉल्व होत नाही. म्हणजे एका साईडला डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि लोन पेअर असेल तर ती रेझोनन्स मध्ये इन्व्हॉल्व होत नाही. का होत नाही आपण नीट जेई लेक्चरला बघू. ही लोन पेअर फ्री आहे, म्हणजे ही लोन पेअर पण लोकलाइज आहे, ही लोन पेअर पण लोकलाइज आहे, परंतु ही लोन पेअर काय आहे, डिलोकलाइज. बेसिसिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिलोकलायझेशन ऑफ लोन पेअर. मोर बेसिक कोण येणार, समजा मी हा ए, हा बी, हा सी घेतला, एक कम्पेअर झालं काय ए, तर हा सगळ्यात कमी आहे ऍसिडिक येणार, बरोबर. बी आणि सी मध्ये ही पण लोकलाइज आहे, ही पण लोकलाइज आहे. मग बघायचं हायब्रिडायझेशन बाळांनो, पहिल्यांदा लोन पेअर लोकलाइज की डिलोकलाइज, त्यानंतर हायब्रिडायझेशन. या नायट्रोजनचा हायब्रिडायझेशन sp2 आहे बाळांनो, तुम्ही याला काढायला येते, आणि याचा आहे sp3. sp3 म्हणजे पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर कमी, डोनरेबिलिटी जास्त, म्हणजे कम्पॅरेटिव्हली सी हे मोर बेसिक येणार, बी आणि ए डिलोकलाइज असल्यामुळे सगळ्यात कमी. ठीक आहे, मग रेडी फॉर चॅलेंज. इथं बघा मी तुम्हाला कंपाऊंड दिलेले आहेत, व्हिडिओ पॉज करा आणि यांची बेसिक स्ट्रेंथ तुम्ही ऑर्डर सांगा, मला कमेंट करा. समजा मी हा घेतला ए, हा बी, हा सी, हा डी घेतला, याच्यामध्ये हा ए, हा बी, हा सी, हा डी, मला आन्सर सगळ्यांनी कमेंट करा. ओके, पुढं अल्कायलेशन अँड असायलेशन ऑफ अमाइन्स. आता अल्कायलेशन जसंच आपण हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन बघितलं, त्याच प्रकारे हा आहे बघ, नायट्रोजन कडे लोन पेअर ऑलरेडी डिस्कस केलंय, आर वर अटॅक करेल, एक्स मायनस काय पडेल, बाहेर पडेल. मग डिपेंड आहे, जर आर एक्स इज इन एक्सेस असेल तर मिक्सचर ऑफ प्रोडक्ट तयार होतोय, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी अमोनियम. जर अमाइन इज इन एक्सेस असेल तर कुठला अमाइन दिलाय त्यानुसार आपण प्रोडक्ट लिहिणार. ओके, नेक्स्ट आहे असायलेशन रिएक्शन. अमाइन्स अल्कायलेशन, असायलेशन काय आहे बघा, ज्यावेळेला अल्काइल ग्रुप इन्सर्ट होतो त्यावेळेला त्याला आपण अल्कायलेशन म्हणतोय, ज्यावेळेला असाइल ग्रुप इन्सर्ट होतो त्यावेळेला म्हणायचं असायलेशन. हा वाला ग्रुपला आपण असाइल ग्रुप म्हणतोय, बरोबर. नायट्रोजन कडे काय आहेत बाळांनो, लोन पेअर, ऍक्ट ऍज अ न्यूक्लियोफाइल, कार्बोनिल कार्बन ऍक्ट ऍज अ इलेक्ट्रोफाइल, कार्बोनिल कार्बनवर अटॅक करेल, गुड लिव्हिंग ग्रुप Cl मायनस आहे, बाहेर पडेल, काय तयार झालं, असा एक कंपाऊंड तयार झाला ना, एन इथाइल इथेनामाइड. म्हणजे अमाइन्स वर असाइल ग्रुप इन्सर्ट झाला, मग यालाच काय म्हणतोय, असायलेशन रिएक्शन. मग असायलेटिंग रिएजंट असाइल क्लोराइड पण असतोय आणि ऍसिडिक अनहायड्राइड पण असतोय. नायट्रोजन कडे लोन पेअर आहेत, कार्बोनिल कार्बनवर अटॅक करेल, हे दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन हा ग्रुप बाहेर पडेल, या नायट्रोजनवर हा वाला असाइल ग्रुप आला, बरोबर ना, ऍसिटानलेट तयार झालं. कळतंय का, सिंपल. अल्कायलेशन, असायलेशन. पुढे बघा बेन्झॉयलेशन. आता ह्या बेन्झॉयलेशन मध्ये काय होतंय, बेन्झॉइल ग्रुप इन्सर्ट होतोय. या नायट्रोजन कडे लोन पेअर आहेत, C6H5 म्हणजे बेन्झीन रिंग आहे, इथं COCl, कार्बोनिलवर अटॅक करेल, Cl बाहेर काय पडेल, बाहेर पडेल, एन मिथाइल बेन्झेनामाइड तयार झालं. बेन्झॉयलेशन झालं तर एक नेम रिएक्शन पण असते नीट साठी, शॉर्टन बाउमन रिएक्शन सुद्धा आपण म्हणतो त्याला. ओके, पुढं आता कार्बाइल अमाइन रिएक्शन, ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड अँड हिन्सबर्ग रिएजंट आपण बघूया. ठीक आहे, याच्यामध्ये काय बघा, कार्बाइल अमाइन रिएक्शन. कार्बाइल अमाइन रिएक्शन टेस्ट फॉर अमाइन्स आहेत, अमाइन्स आपल्याला डिटेक्ट करण्यासाठी ह्या टेस्ट आहेत. काय आहेत बघा, तुम्हाला दिलं जातं अलिफॅटिक अमाइन्स किंवा एरोमॅटिक अमाइन्स, त्याची क्लोरोफॉर्म आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत रिएक्शन दिली जाते. तर हे जे अलिफॅटिक अमाइन्स आहे ते आयसोसायनाइड मध्ये कन्वर्ट होतोय, विच हॅव फाऊल स्मेल, बॅड स्मेल असतो त्याचा. ओके, आणि ही टेस्ट फॉर फक्त काय आहे इम्पॉर्टंट, टेस्ट फॉर ओनली प्रायमरी अमाइन्स, किंवा यालाच आपण आयसोसायनाइड टेस्ट पण म्हणतोय, किंवा कार्बाइल अमाइन, आयसोसायनाइडला कार्बाइल अमाइन पण कॉमन नेम मध्ये म्हणतात. ठीक आहे, कशा प्रकारे हा आयसोसायनाइड तयार व्हायलाय बघा, मी मेकॅनिझम सांगतो. हा जो बेस आहे हा आहे स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफॉर्म. बेसचं काम आहे ऍसिडिक हायड्रोजन घेणं, हा हायड्रोजन ऍसिडिक आहे, H+ घेतला, दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन कार्बनला देऊन गेला. मग कार्बनवर आला नेगेटिव्ह आणि इथं काय आला, Cl आणि Cl. क्लोरीनला हे पटत नाही, कार्बनवर निगेटिव्ह आला कसा, मी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग ते काय म्हणतंय, मी आता दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन इथून बाहेर पडणार. हे Cl मायनस इथं बाहेर पडला, काय तयार झाला, C वर आला नेगेटिव्ह, इथं आला क्लोरीन, इथं आला क्लोरीन. या इंटरमिडिएटला आपण कार्बिन असं म्हणतो ना बानू, जीओसी मध्ये शिकला असेल.
ही ऑक्टेट कंप्लीट आहे की इनकम्प्लीट? इनकम्प्लीट. 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन स्पेसेस आहे बाळांनो, त्याचा ऑक्टेट कंप्लीट नाही, ऍक्ट ॲज अ इलेक्ट्रोफाईल. मग अमाइन्स कडे आहे नायट्रोजन, लोन पेअर, न्यूक्लियोफाईल म्हणून ऍक्ट होणार, बिचारे इलेक्ट्रोफाईल रडायला लागले, त्याची मदत करणार. लोन पेअर या कार्बन मध्ये एम्प्टी पी ऑर्बिटल आहे, त्या एम्प्टी पी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन त्याने डोनेट केले. काय तयार झालं? आर एन एच. लोन पेअर दिल्यामुळे एक एच जाणार, हा ते मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सीएल सीएल आणि याच्यावर येणार मायनस, बरोबर. परत काय होणार? या नायट्रोजन कडे परत लोन पेअर आली, परत डोनेट केला, सीएल मायनस काय पडला बाहेर, काय तयार झालं? आर एन डबल बॉन्ड सी सीएल, याच्यावर मायनस, परत लोन पेअर आली. ही लोन पेअर परत इथं अटॅक करणार, सीएल मायनस, इथून काय पडणार बाहेर, काय तयार झालं? आर. नायट्रोजननं किती बॉन्ड बनवले? 4 बॉन्ड बनवले, म्हणून त्याच्यावर आला पॉझिटिव्ह, याच्यावर आहे निगेटिव्ह ऑलरेडी, जे की एकमेकाला बॅलन्स करतील. फॉर्मेशन ऑफ आयसोसायनाइड. फाऊल स्मेल, बॅड स्मेल कधी तयार होणार? जर अमाइन प्रायमरी असेल तर आणि तरच, हे लक्षात ठेवा. म्हणजे आयसोसायनाइड टेस्ट इज टेस्ट फॉर प्रायमरी अमाइन. 3 टेस्ट ट्यूब मध्ये अमाइन घेतलंय, त्याच्यामध्ये क्लोरोफॉर्म आणि बेस टाकलंय, ज्याच्यामधून फाऊल स्मेल यायलाय, ते अमाइन कुठलं? प्रायमरी अमाइन. व्हेरी गुड. अरे हुशार आहे रे तुम्ही. बघा, राईट. अ केमिकल रिएक्शन फॉर कार्बाइलअमाइन टेस्ट जुलै 2022 ला पडलेला आहे. रिएक्शन विथ नायट्रस ऍसिड. आता अमाइनशी तुम्हाला रिएक्शन आहे नायट्रस ऍसिड सोबत, मग तुम्हाला डायरेक्टली नायट्रस ऍसिड न देता कधी कधी काय मेन्शन करणार? NaNO2HCl, Na प्लस NO2 मायनस H प्लस Cl मायनस, NO2 मायनस H प्लस मधला H प्लस घेतला तर HNO2 तयार झालं ना. मग हे न देता तुम्हाला हे दिलं तरी तुम्ही HNO2 बनवायचं. मग काय होतंय? रिएक्शन काय होते बघा, RNH2 आहे ना, तिथं तयार होते अलिफॅटिक अमाइन असेल तर अल्कोहोल, फॉर्मेशन ऑफ दारू. ओके, अल्कोहोल तयार होते. ओके, तर कशा प्रकारे तयार होते बघा. अलिफॅटिक अमाइन्स आणि नायट्रस ऍसिड आहे, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल जनरेट करतोय. या ऑक्सिजन कडे आहेत लोन पेअर HNO2 च्या. हे लोन पेअर ऍसिड मधला H प्लस घेतील. H प्लस घेतल्यावर काय तयार झालं? O H H, याच्यावर आला पॉझिटिव्ह, आणि इथं कोण आला? N डबल बॉन्ड O. OH इज अ बॅड लिव्हिंग ग्रुप बट वॉटर इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत हे घेऊन वॉटर न्यूट्रलाइज होऊन बाहेर पडला. H2O बाहेर पडला, पॉझिटिव्ह चार्ज आला तर NO वर ना, N डबल बॉन्ड O, त्याच्यावर चार्ज आला पॉझिटिव्ह, नायट्रोसो इलेक्ट्रोफाईल तयार झाला. या तयार झालेल्या नायट्रोसो इलेक्ट्रोफाईल वर RNH2 अटॅक करणार. कशा प्रकारे बघा, RNH2 आणि मी इथं घेतलं NO. ओके, नायट्रोजन कडे लोन पेअर आहेत, इलेक्ट्रोफाईल वर अटॅक करेल. काय तयार झालं सांगा? RNH, इथं तयार झालं काय? N डबल बॉन्ड O. परत याच्याकडे लोन पेअर आले, इथं अटॅक केला, पाय बॉन्ड ब्रेक होऊन ऑक्सिजन वर निगेटिव्ह आला, इथला H प्लस घेतला, काय तयार झालं? RN डबल बॉन्ड N, इथं तयार झाला OH. आपलं मीडियम ऍसिडिक आहे, HCl ऍड केलंय. HCl ऍड केलंय म्हणजे इट इज अ सोर्स ऑफ H प्लस. या ऑक्सिजन कडे लोन पेअर आहेत, हा इथला H प्लस घेणार. H प्लस घेतल्यामुळे या नायट्रोजन कडे परत लोन पेअर आहेत, वॉटर इथं तयार झाला ना. नायट्रोजन लोन पेअर डिलोकलाइज करणार, वॉटर मॉलिक्यूल काय पडणार बाहेर, काय तयार झालं? RN ट्रिपल बॉन्ड N, आणि त्याच्यावर चार्ज आला पॉझिटिव्ह. ओके, डायझोनियम सॉल्ट असं तयार होतं. आपण म्हणूया अझो ग्रुप, डायझो ग्रुप. ओके, तर RN ट्रिपल बॉन्ड N तयार झाला. तर हे काय असतंय? नायट्रोजन इज अ वर्ल्ड बेस्ट गुड लिव्हिंग ग्रुप, इझिली बाहेर पडतोय. ओके, तर वॉटर जे बाहेर पडलेलं आहेच, आधी तयार होते इथून दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन N पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूट्रलाइज होऊन N2 म्हणून गुड लिव्हिंग ग्रुप बाहेर पडला. R वर आला पॉझिटिव्ह, कार्बोकॅटायन तयार होते बाळांनो. या रिएक्शन मध्ये लक्षात ठेवा, पॉसिबल असेल तर रिअरेंजमेंट होणार. ओके, आणि मग या R कार्बोकॅटायन वर वॉटर येऊन काय करणार? अटॅक करणार, आणि काय तयार करणार? अल्कोहोल या कार्बोकॅटायन वर. ठीक आहे, मेकॅनिझम जस्ट मी सांगायला लागलोय तुम्हाला, हे विचारलं जात नाही. ठीक आहे, अल्कोहोल तयार होते कोणासोबत? अलिफॅटिक अमाइन HNO2 काय तयार करणार? अल्कोहोल. ओके, बघा रिएक्शन विथ नायट्रस ऍसिड, हे झालं आता अरोमॅटिक अमाइन. जर आपण अरोमॅटिक अमाइन घेतलं आणि HNO2 सोबत रिएक्शन केली तर काय होणार? सेम मगाशी सांगितल्याप्रमाणे डोळे झापून NH2 आला, HNO2 आला, NH2 चं कन्व्हर्जन करायचं N2 प्लस मध्ये. कशामध्ये करणार? N2 प्लस मध्ये. हे तयार होते. आणि हे जे बाळांनो अरोमॅटिक
जर अमाइन्स असेल आणि HNO2 सोबत रिॲक्शन केलं तर फॉर्मेशन ऑफ बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. हे जे बेन्झीन डायझोनियम सॉल्ट आहे ना बाळांनो, हे असतंय स्टेबल. हे स्टेबल असतंय अप टू 0 to 5 डिग्री सेंटीग्रेड. बेन्झीन डायझोनियम सॉल्ट हे स्टेबल आहे. का स्टेबल आहे पुढे मी एक्सप्लेन करेन. हे स्टेबल असते त्यामुळे इथून N2 इझिली बाहेर पडत नाही जर टेम्परेचर आपण मेंटेन केलं 0 to 5 डिग्री सेल्सिअस. ओके, नेक्स्ट इथं बघा, हिन्सबर्ग टेस्ट रिएक्शन विथ अराइल सल्फोनाइल क्लोराइड. आपण हिन्सबर्ग रिएजंट सुद्धा असं म्हणतोय त्याला. व्हॉट इज हिन्सबर्ग रिएजंट? बेन्झीन सल्फोनाइल क्लोराइड. ओके, युज्ड टू डिस्टिंग्विश प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन. प्रायमरी अमाइन डिटेक्ट करण्यासाठी पहिली टेस्ट बघितली कार्बाइल अमाइन टेस्ट. आपल्याला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन डिटेक्ट करायचं असेल तर आपण यूज करणार हिन्सबर्ग रिएजंट. हिन्सबर्ग रिएजंट बेन्झीन सल्फोनाइल क्लोराइड. काय होते बघा याच्यासोबत फिनॉमिना. मी जर प्रायमरी अमाइन घेतलं तर ह्या नायट्रोजनचे लोन पेअर आहेत, या सल्फरवर अटॅक करतील, Cl- बाहेर पडेल, गुड लिव्हिंग ग्रुप आहे. हा सल्फर इलेक्ट्रोफिलिक आहे. सेंट्रल ॲटम अटॅच टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम विथ मल्टिपल बॉन्ड ऍक्ट ॲज अ इलेक्ट्रोफाइल बाळांनो. ठीक आहे, मग याच्यावर अटॅक केल्यानंतर हा कॉम्प्लेक्स तयार झाला एन अल्काइल बेन्झीन सल्फोनाइल क्लोराइड. तर ह्या एन अल्काइल बेन्झीन सल्फोनाइल क्लोराइड कडे जरा नीट डोळे उघडून बघा. याच्याकडे आहे हायड्रोजन. नायट्रोजनला अटॅच असणारा हायड्रोजन, इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला अटॅच असणारा हायड्रोजन बाळांनो ऍसिडिक असतात. त्यामुळे हे जर प्रायमरी अमाइन असेल तर त्याच्यामध्ये आहे ऍसिडिक हायड्रोजन. रिएक्शन झाल्यानंतर ऍसिडिक हायड्रोजन असेल तर त्याच्यामध्ये जर बेस टाकला, अल्कली टाकला तर हा बेस ह्या ऍसिडिक हायड्रोजन सोबत रिॲक्ट करणार. म्हणजे हे जे एन अल्काइल बेन्झीन सल्फोनाइल क्लोराइड आहे हे अल्कली मध्ये काय असणार बाळांनो? सोल्युबल असणार. का? कारण की त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे ऍसिडिक हायड्रोजन. अल्कली सोल्युबल. जर अल्कली सोल्युबल असेल तर का सोल्युबल आहे? हायड्रोजन आहे म्हणून ऍसिडिक, मग ते प्रायमरी अमाइन. हेच जर सेकंडरी अमाइन असेल तर या सल्फरवर अटॅक केल्यावर Cl- बाहेर पडला, काय तयार झालं? NN डायअल्काइल बेन्झीन सल्फोनाइल क्लोराइड. जरा नीट डोळे उघडून बघा, याच्याकडे ऍसिडिक हायड्रोजन प्रेझेंट आहे का आता बाळांनो? इल्ला नाही. मग हा जो OH आहे हा तर अल्कली आहे ना, मग हे अल्कली मध्ये सोल्युबल होईल का हे कंपाऊंड? त्याच्याकडे ऍसिडिक हायड्रोजन नाही म्हणजे ते बेस मध्ये सोल्युबलच होणार नाही ना. म्हणजे हे एक सेकंडरी अमाइन असेल तर काय असतंय? अल्कली इनसोल्युबल. अल्कली इनसोल्युबल. अल्कली इनसोल्युबल कंपाऊंड असेल तर ते सेकंडरी अमाइन. अल्कली सोल्युबल कंपाऊंड असेल तर ते प्रायमरी अमाइन. आणि हिन्सबर्ग रिएजंट सोबत रिएक्शनच नाही दिली देन टर्शरी अमाइन. बघा, रिएक्शन विथ टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइन असेल डू नॉट रिएक्ट. म्हणजे आपल्याला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन डिटेक्ट करायचं असेल तर हिन्सबर्ग रिएजंट. 3 टेस्ट ट्यूब मध्ये आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन घेतले. हिन्सबर्ग रिएजंट ऍड केला, त्याच्यामध्ये जे कंपाऊंड तयार झालं ते जर अल्कलीमध्ये सोल्युबल झालं प्रायमरी अमाइन, अल्कलीमध्ये सोल्युबल नाही झालं तर ते सेकंडरी अमाइन, आणि रिॲक्टच नाही केलं टर्शरी अमाइन. ऑलराइट, नेक्स्ट. हे त्याच्यावर PYQ विचारलेला आहे. तुम्ही एकदा पॉज करून व्हिडिओ हा तुम्ही नोट डाऊन करू शकताय किंवा याची प्रॅक्टिस करू शकताय. ठीक आहे, नेक्स्ट. तुम्हाला हाऊ यू कन्वर्ट बेन्झीन टू NN डायमिथाइल ॲनिलीन असं विचारलं होतं. बघा, हे आय थिंक मगाशी बघितलं होतं. HNO3 H2SO4 हे काय तयार करतंय? नायट्रोबेन्झीन. FeHCl NO2 चं कन्वर्जन कशामध्ये करतंय? बोला रे, NH2. बरोबर. त्यानंतर इथं अल्कायलेशन होणार, आयोडीन बाहेर पडणार, N ला एक CH3 येणार. बरोबर, N ला एक CH3 येणार. इथं N नाही, समजा N ला एक CH3 आला आणि H आला. परत अल्कायलेशन केलं तर नायट्रोजनला अजून एक अल्काइल ग्रुप येणार. बरोबर, N CH3 CH3 असं तयार झालं. राईट, NN डायमिथाइल ॲनिलीन. रेडी फॉर चॅलेंज? गिव्ह अ केमिकल टेस्ट टू डिस्टिंग्विश द फॉलोइंग पेअर ऑफ कंपाऊंड. तुम्हाला मिथाइल अमाइन आणि डायमिथाइल अमाइन डिस्टिंग्विश करायचं आहे. मिथाइल अमाइन काय असणार बाळांनो? CH3NH2. आणि डायमिथाइल अमाइन काय असणार? CH3N CH3H. म्हणजे हे आहे सेकंडरी अमाइन, हे आहे प्रायमरी अमाइन. यांना डिटेक्ट करण्यासाठी तुम्ही कार्बाइल अमाइन टेस्ट वापरू शकताय. हे आहे प्रायमरी अमाइन म्हणजे कार्बाइल अमाइन टेस्ट सोबत हे फाऊल स्मेल देणार, बॅड स्मेल देणार. हे तर रिॲक्ट करत नाही. बरोबर ना. त्यामुळे हे आपण डिस्टिंग्विश करू शकतोय बाय कार्बाइल अमाइन टेस्ट. सेकंडरी आणि टर्शरी अमाइन डिटेक्ट करायचं असेल हिन्सबर्ग रिएजंट. अल्कली इनसोल्युबल असेल सेकंडरी, रिॲक्टच नाही केलं टर्शरी. ओके, असं सांगू शकताय.
इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ अमाइन्स बघा. आता ॲनिलीन जे अरोमॅटिक अमाइन्स आहेत त्याच्या रिएक्शन आपण बघणार आहोत. फर्स्ट बघणार आहोत ब्रोमिनेशन. रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑफ ॲनिलीन. मगाशी सांगितलं, एकदा क्वेश्चन विचारलेला आहे की लोन पेअर इथं गेली, या ऑर्थोवर निगेटिव्ह आला, इथं निगेटिव्ह आला, डबल सिंगल निगेटिव्ह, परत रिरेझोनेट झाला, पॅरावर निगेटिव्ह आला, पॅरावरचा रिरेझोनेट होऊन परत कुठं गेला, ऑर्थोवर गेला, ऑर्थोवरून परत ओरिजिनल स्ट्रक्चरकडे. दीज आर दी स्ट्रक्चर ऑफ व्हॉट, रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑफ ॲनिलीन. राईट, रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ ॲनिलीन. जुलै 18ला याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. हे तुम्ही असं ड्रॉ करू शकता. पुढे बघा, ॲनिलीनची ब्रोमिनेशन रिएक्शन केला तर ॲनिलीन बघा टू रिएक्टिव्ह टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ॲनिलीन हा बाणू डबल सिंगल लोन पेअर आहे, प्लस एम लावतोय आणि मायनस आहे. हा इतका स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे की बेन्झिनवर इतकी इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतोय. कुठं वाढवतोय? निगेटिव्ह कुठल्या कुठल्या पोझिशनला आलाय सांगा. इथं बघा, ऑर्थो आणि पॅरा, म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवर वाढवायला इतक्या जबरदस्त तो बेन्झिनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतोय की ब्रोमिनेशन ऍट अ टाइम दोन्ही ऑर्थो पोझिशनला पण होत आहे आणि पॅरा पोझिशनला पण होत आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आणि प्रोडक्ट काय मिळतोय? 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. ओके. जर बाळांनो तुम्हाला मोनोब्रोमिनेटेड प्रोडक्ट हवा असेल तर तुम्ही काय करणार? मला 2,4,6 नको आहे, तर मला पॅरा ब्रोमो ॲनिलीन आणि ऑर्थो ब्रोमो ॲनिलीन हवा असेल तर काय करावं लागेल? तर ॲनिलीनची जी रिंग ऍक्टिव्हेटिंग पॉवर आहे ते आपल्याला डिक्रीज करावं लागेल. मग डिक्रीज कसं करणार बघा. ॲनिलीन टू रिएक्टिव्ह टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मग पहिल्यांदा त्याची असायलेशन रिएक्शन करा. आधीच डिस्कस केले असायलेशन, इन्सर्शन ऑफ असाइल ग्रुप. मग असाइल ग्रुप इन्सर्ट करण्यासाठी ऍसिडिक अनहायड्राइड वापरलं तर हा C डबल बॉन्ड O CH3 ग्रुप या नायट्रोजनला आला. ओके, ऍसिटानिलाइड तयार झालं. ह्या ऍसिटानिलाइडमुळे ह्या ॲनिलीनची आता जी बेन्झिन रिंगवर इन्क्रीज करण्याची टेंडेन्सी आहे ती कमी होईल. कशा प्रकारे कमी होणार? इथं बघा, डबल सिंगल लोन पेअर बाळांनो, इकडे पण बघा डबल सिंगल लोन पेअर, दोन्ही साईडला रेझोनन्सची कंडिशन आहे. मग दोन्ही साईडला रेझोनन्सची कंडिशन असेल तर जिथं रेझोनन्सची कंडिशन आहे तिकडे लोन पेअर जाणार. म्हणजे आपण म्हणूया 50% इकडे पण रेझोनन्स होईल, 50% एकदा इकडे पण होईल. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ह्या नायट्रोजनला इथं काय होतं, ह्या ॲनिलीनला 100% बेन्झिनवरच इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवत होता, परंतु इथं काय केलं त्यानं कार्बोनिलकडे पण पाठवलं आणि बेन्झिनकडे पण पाठवलं. म्हणजे त्याची बेन्झिनकडे तो 50%च रेझोनन्स लावायला, त्यामुळे त्याची ऍक्टिव्हेटिंग पॉवर बेन्झिनवर काय झाली, कमी झाली. त्यामुळे आता ब्रोमिनेशन केलं तर ते ब्रोमिनेशन फक्त ऑर्थो आणि पॅराला होतं. मेजर कुठला असतोय? पॅरावाला. त्याला जर हायड्रोलिसिस केलं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये शिकलाय काय, अमाइडला जर पाणी पाजवलं बाळांनो, पाणी कसं पाजवणार? HOH असं पाणी पाजवलं तर परत ॲनिलीन तयार होतंय. ओके, आणि आपल्याला मिळालं पॅरावाला प्रोडक्ट. कळतंय का? हे आताच मी डिस्कस केलं. हे ऍक्टिव्हेटिंग इफेक्ट कसा डिक्रीज करायला, असायलेशन केल्यामुळे 50% इकडे रेझोनन्स, 50% इकडे चाललंय, त्यामुळे ऍक्टिव्हेटिंग पॉवर त्याची कमी झाली. नायट्रेशन आणि सल्फोनेशन बघा. ॲनिलीनची नायट्रेशन, नायट्रेटिंग रिएजंट कुठला असतो? HNO3 H2SO4. याचं मेकॅनिझम तुम्हाला माहित असलं पाहिजे. तयार काय होणार? नायट्रो ॲनिलीन तयार होणार. ओके, हे नायट्रो ॲनिलीन कसं तयार होत आहे आपण बघू. बघा काय असतंय, H2SO4 आणि HNO3 दोघं पण ऍसिड आहेत, तर एक लेवलिंग इफेक्ट असतोय. दोघं पण ऍसिड असतील तर त्याच्यातला जो स्ट्रॉंगर ऍसिड आहे तो ऍसिड म्हणून ऍक्ट होतोय, जो कम्पॅरेटिव्हली वीक आहे तो बेस म्हणून ऍक्ट होतोय. मग हे कम्पॅरेटिव्हली वीकर आहे त्यामुळे हे बेस म्हणून ऍक्ट होणार. इथला H+ घेणार. ओके, इथला H+ घेतला तर इथं तयार झाला वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल गुड लिव्हिंग ग्रुप आहे, बाहेर पडला H2O, फॉर्मेशन ऑफ व्हॉट? इलेक्ट्रोफाइल NO2. आता ह्या NO2 वर अटॅक करणार ॲनिलीन ऑर्थो आणि पॅरा पोझिशन. बट अजून एक सरप्राईज आहे बघा. काय हे सरप्राईज? हेच ॲनिलीन HNO3 H2SO4 सोबत रिॲक्ट केलं तर ऑर्थो नायट्रो ॲनिलीन पण तयार होतंय, मेटा नायट्रो ॲनिलीन पण तयार होतंय आणि पॅरा नायट्रो ॲनिलीन पण तयार होतंय. आता हे कसं झालं? हाय यील्ड ऑफ मेटा नायट्रोफिनॉल 47% आहे, ऑर्थोवाला 2% आहे आणि पॅरावाला 51. सर तुम्ही आता सांगितलं ॲनिलीन हा ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑर्थो आणि पॅराला होतंय. परंतु काय होतंय याच्यामध्ये सिनेरिओ बघा. हे जे ॲनिलीन आहे आपलं सोल्युशन बाळांनो ऍसिडिक आहे. कुठली पण रिएक्शन म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पेक्षा ऍसिड बेस रिएक्शन ही फास्टेस्ट असते. बरोबर, ऍसिड बेस रिएक्शन फास्टेस्ट आहे. ॲनिलीन आताच आपण डिस्कस केलं होतं, बेसिक कॅरेक्टर ऑफ ॲनिलीन H+ आहे. तर हा ॲनिलीनचा नायट्रोजन H+ घेणार आणि काय तयार करणार? सॉल्ट फॉर्मेशन करणार ना. इथं तयार झाला NH3+. आता याच्याकडे लोन पेअर नाहीत, लोन पेअर तर त्याने H+ ला दिलेत.
आता हा जो ॲनिलिनियम आहे, तुम्ही इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये पहिल्या 2-3 ऑर्डर मध्ये तुम्हाला हा कुठेतरी दिसेल, हा एक स्ट्रॉंग मायनस आय लावणारा ग्रुप आहे. प्लस एम तर त्याचं कॅन्सल झालं, लोन पेअर तर त्याने H प्लसला दिले ना, त्यामुळे आता रेझोनन्स करणार नाही. हा स्ट्रॉंग मायनस आय लावल्यामुळे मायनस आय इफेक्ट लावणारे ग्रुप हे मेटा डायरेक्टिंग असतात, त्यामुळे हाय इल्ड ऑफ मेटा नायट्रो ॲनिलिन पण इथं तयार झालं. कळलं का? ओके, पुढे जाऊ. नेक्स्ट, जर मला ऑर्थो आणि पॅरा नायट्रो ॲनिलिन हवं असेल, तसंच ब्रोमिनेशन जसं आपण 246 चं पॅरा कसं केलं, बाय डिक्रीजिंग ऍक्टिव्हेटिंग पॉवर ऑफ ॲनिलिन. मग ॲनिलिनची ऍक्टिव्हेटिंग पॉवर डिक्रीज केली ऍसिड अनहायड्राइड सोबत, त्यामुळे 50% हे इकडे जाणार रेझोनन्स, 50% इकडे झालं, त्याची ऍक्टिव्हेटिंग पॉवर कमी झाली. HNO3 H2SO4 सोबत रिॲक्ट केलं तर पॅराला आता फक्त NO2 येणार. बरोबर, हे तयार झालं. त्याला जर पाणी पाजवलं तर तयार झालं पॅरा नायट्रो ॲनिलिन. ओके, पुढे बघा. तर बघा, नेक्स्ट सल्फोनेशन करायचं आहे. सल्फोनेटिंग रिएजंट असतो H2SO4. बरोबर, आता हा जो H2SO4 आहे, सल्फोनेशन आपण जर केलं तर पहिल्यांदा ऍसिड बेस रिएक्शन होणार, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट. या सॉल्टला जर स्ट्रॉंग हिटिंग केलं तर तयार होत आहे सल्फोनिक ऍसिड, म्हणजे आपण म्हणू शकतोय की पॅरा अमिनो बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. आणि हे एक्झिस्ट करते कशामध्ये? ज्युटराइन. याच्यावर एकदा क्वेश्चन विचारलेला आहे. ज्युटराइन म्हणजे काय? विदिन मॉलिक्यूल बाळांनो बेस आहे. विदिन मॉलिक्यूल काय आहे? सल्फोनिक ऍसिड. ऍसिड बेस रिएक्शन होत राहणार, इक्विलिब्रियम शिफ्ट होते स्ट्रॉंग ऍसिड टू वीक ऍसिड. बरोबर, इथं तयार होणार NH3+ आणि इथं तयार होणार काय? SO3-. ज्युटराइन मध्ये हे एक्झिस्ट करते. याच्यावर एकदा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, नेक्स्ट आहे ॲनिलिन डज नॉट अंडरगो फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन. वाय? जसं जनरली बघितला, फिनॉल ॲनिलिन ह्या फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन शो करत नाहीत. HDA मध्ये तुम्ही क्लोरोबेन्झिन शो करताना बघितलाय, ॲनिसॉल पण त्या शो करताना बघितलाय, परंतु ॲनिलिन आणि फिनॉल डज नॉट अंडरगोज फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन अँड असायलेशन. रिझन काय आहे बाळांनो? तर ॲनिलिन साठी असायलेशन अल्कायलेशन साठी रिएजंट असतो AlCl3. बरोबर, तर ॲनिलिनचे लोन पेअर ह्या लिव्हिज ऍसिड सोबत इंटरॅक्ट करतात, म्हणजे AlCl3 लाच ते पॉइझन करतात एक प्रकारचं, त्याच्यासोबतच रिॲक्ट करतात. त्यामुळे हे फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन आणि अल्कायलेशन शो करत नाही. नेक्स्ट बघा, हेच मी सांगितलं. पुढं ही समरी झाली. ब्रोमिनेशन काय प्रोडक्ट येतोय बघा, नायट्रेशन आणि सल्फोनेशन. हे त्याच्यावर PYQ विचारलेले आहेत बोर्डला. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ज्युटराइन आताच आपण डिस्कस केलं. डायझोनियम सॉल्ट शेवटचा पार्ट बघा, इंट्रोडक्शन आणि प्रिपरेशन. आता डायझोनियम सॉल्ट कसं तयार होतंय? मगाशीच बघितलं, ॲनिलिनची HNO2 सोबत रिॲक्शन केली तर काय तयार होतंय? बेन्झिन डायझोनियम सॉल्ट, जे की स्टेबल आहे 0 to 5 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत. ओके, क्लोरीन असेल तर त्याला म्हणणार बेन्झिन डायझोनियम क्लोराईड, आणि HSO4 असेल तर बेन्झिन डायझोनियम हायड्रोजन सल्फेट. ओके, बघा, तर हे जे ॲलिफॅटिक अमाइनचं डायझोनियम सॉल्ट आहे ते हायली अनस्टेबल असतंय, त्यामुळे अल्कोहोल देते डायरेक्टली न थांबता N2 गुड लिव्हिंग ग्रुप बाहेर पडतोय. परंतु ॲरोमॅटिक जे ॲनिलिन डायझोनियम सॉल्ट बनवतंय ते स्टेबल आहे ॲट लो टेम्परेचर ड्यू टू रेझोनन्स. इथं रेझोनन्स दिलेला आहे बघा, डबल, सिंगल, ट्रिपल ही एक रेझोनन्सची कंडिशन आहे. हे रेझोनन्स अशा प्रकारे करायला, इथं आला पॉझिटिव्ह, परत हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह बॉन्ड फॉर्मेशन करेल, पॉझिटिव्ह इथं जाईल, हे दिलेलं आहे बघा. इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह बॉन्ड फॉर्मेशन, पॉझिटिव्ह इथं आलं, परत हे रिरेझोनेट इथं झालं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह बॉन्ड फॉर्मेशन. म्हणजे जे ॲरोमॅटिक बेन्झिन डायझोनियम सॉल्ट आहे ते बेन्झिन सोबत रेझोनन्स करत असल्यामुळे 0 to 5 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत ते स्टेबल आहे. ठीक आहे, पुढे बघा, मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ डायझोनियम सॉल्ट. ॲनिलिनची HNO2 सोबत रिएक्शन करा, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड मिळेल. हे मेकॅनिझम ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे कसं N2 तयार करते. ओके, तुम्ही प्रिव्हियस स्लाइड जाऊन बघू शकताय. त्यानंतर याच्यावर क्वेश्चन काय विचारलेले आहेत बघा, व्हॉट विल बी द ऍक्शन ऑफ मिक्सचर ऑफ सोडियम नायट्रेट अँड डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड ऑन इथाइल अमाइन. इथाइल अमाइन वर जर तुम्ही HNO2 सोबत रिॲक्शन केली तर हे आहे ॲलिफॅटिक अमाइन. ॲलिफॅटिक अमाइन हे काय तयार करते? अल्कोहोल बनवतंय, कारण की तिथं अनस्टेबल आहे डायझोनियम सॉल्ट. परंतु जर ॲनिलिन असेल तर ॲनिलिन हे डायझोनियम सॉल्ट HNO2 सोबत रिॲक्शन केली, HNO2 तर तयार होतंय बेन्झिन डायझोनियम सॉल्ट, जे की रेझोनन्स मध्ये गेल्यामुळे स्टेबल आहे. ओके, 0 to 5 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला. याच्यावर वेगवेगळ्या रिॲक्शन करू शकतोय. पुढे बघा,
प्रॉपर्टीज ऑफ डायझोनियम सॉल्ट, हे कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड आहे, रेडियली सोल्युबल इन वॉटर, स्टेबल इन कोल्ड वॉटर. हॉट वॉटर असेल तर टेम्परेचर वाढलं 5 डिग्री पेक्षा पुढे गेलं तर तिथून पण N2 ॲज अ वर्ल्ड बेस्ट गुड लिव्हिंग ग्रुप बाहेर पडू शकतोय. आता केमिकल रिॲक्शन्स बघा, शेवटचा पार्ट. रिॲक्शन इन्व्हॉल्विंग डिस्प्लेसमेंट ऑफ N2 म्हणजे N2 गॅस त्याच्यातून एक्सकेप होणार, आणि रिॲक्शन इन्व्हॉल्विंग रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप म्हणजे N2 ग्रुप तिथंच प्रेझेंट राहणार. ओके, अशा 2 रिॲक्शन आपण बघतोय. याच्यामध्ये बघा ARSN1 मेकॅनिझम मी सांगतोय. इथून पुढे जे काही आपण रिॲक्शन शिकणार आहोत त्याचं मेकॅनिझम या प्रकारे असेल, जे मी इन जनरल तुम्हाला सांगायला लागलोय. काय आहे? बेन्झीन डायझोनियम सॉल्ट आहे, याची पहिल्यांदा वर्ल्ड बेस्ट गुड लिव्हिंग ग्रुप N2 आहे. टेम्परेचर वाढवलं किंवा न्यूक्लियोफाईल टाकला तर इथून N2 बाहेर पडणार. N2 बाहेर पडला तर बेन्झीनवर पॉझिटिव्ह आला. सर बेन्झीनवर तर पॉझिटिव्ह स्टेबल नसतोय बाळांनो, परंतु इथं काही चान्सच नाही. जगातला सगळ्यात भारी उडून जाणारा ग्रुप N2 तिथं प्रेझेंट आहे, इनर्ट गॅस आहे, त्यामुळे तिथं ते बाहेर पडतं N2 आणि हे तयार करतंय. मग हे तर हायली अनस्टेबल आहे, कोण मिळेल त्याच्यासोबत बॉन्ड तयार करणार, कळतंय का? मग कोण मिळेल त्याच्यासोबत बॉन्ड बनवलं तर इथं असा एक जो काही न्यूक्लियोफाईल येणार आहे तो तिथं अटॅच होणार. ओके, बघा याच्यामध्ये आहे सँडमेअर रिॲक्शन, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. जर तुम्हाला Cu2Cl2 HCl सोबत रिॲक्शन घेतली तर इथला Cl मायनस येणार, या नायट्रोजनवर अटॅक करणार, N2 बाहेर पडणार. जसं मेकॅनिझम सांगितलं, फॉर्मेशन ऑफ क्लोरोबेन्झीन. जर Cu2Br2 HBr दिलं तर Br मायनस येणार आणि त्या पॉझिटिव्ह जिथं तयार झालाय त्याच्यावर अटॅक करून काय तयार करणार, ब्रोमोबेन्झीन. CuCN KCN दिलं तर Cn मायनस येणार आणि त्या कार्बोकॅटायन जो तयार झालेला आहे म्हणजे ही स्पेसिस याच्यावर अटॅक करणार आणि काय तयार करणार, सायनोबेन्झीन. ओके, दिस मेथड इज नॉट युज्ड टू प्रिपेअर आयोडोबेन्झीन अँड फ्लोरोबेन्झीन. मग तुम्हाला सँडमेअर रिॲक्शन ओळखता आली पाहिजे, याच्यावर नोट विचारतात. दिस आर सँडमेअर रिॲक्शन्स. त्यानंतर बेन्झीन डायझोनियम क्लोराइड पासून क्लोरोबेन्झीन आणि ब्रोमोबेन्झीन आपण गटरमन रिॲक्शन सोबत पण शिकू शकतोय. गटरमन साठी रिएजंट असतोय CuHCl आणि CuHBr. Cl मायनस येणार, अटॅक करणार क्लोरोबेन्झीन. Br मायनस येणार, अटॅक करणार ब्रोमोबेन्झीन. गटरमन रिॲक्शन थ्रू आपण क्लोरोबेन्झीन आणि ब्रोमोबेन्झीन तयार करतोय. रिएजंट हे लक्षात ठेवा, गटरमन कधी आणि सँडमेअर कधी. ओके, त्यानंतर आयोडोबेन्झीन तयार करायचं असेल तर बेन्झीन डायझोनियम क्लोराइडची रिॲक्शन Ki सोबत देतात. I मायनस येणार, अटॅक करणार आणि तयार करणार आयोडोबेन्झीन. फॉर्मेशन ऑफ तुम्हाला फ्लोरोबेन्झीन हवा असेल तर HbF4 याच्यासोबत रिॲक्शन केल्यानंतर बेन्झीन डायझोनियम फ्लोरोब्युरेट तयार होते, बोरेट. ओके, त्याला हीट केलं तर तयार होते काय, फ्लोरोबेन्झीन. हे लक्षात ठेवा, BF4 मायनस, सोर्स ऑफ F मायनस. व्हेरी इम्पॉर्टंट, बेन्झीन डायझोनियम सॉल्टची हायपोफॉस्फरस ऍसिड सोबत रिॲक्शन केली तर तयार होते बाळांनो बेन्झीन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा, आणि बेन्झीन डायझोनियम सॉल्टची रिॲक्शन इथेनॉल दारू सोबत जरी केली तरी काय तयार होते बाळांनो, बेन्झीन. हे लक्षात ठेवा, कळतंय का? बेन्झीन डायझोनियम सॉल्ट, हायपोफॉस्फरस ऍसिड, बेन्झीनच तयार. आणि बेन्झीन डायझोनियम सॉल्ट इथेनॉल सोबत केली तर बेन्झीन. आणि बेन्झीन डायझोनियम सॉल्टची वॉटर सोबत रिॲक्शन केली तयार होते फिनॉल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा, फिनॉल तयार होते, वॉटर सोबत फिनॉल, अल्कोहोल सोबत बेन्झीन. ओके, आणि ऍसिड सोबत बेन्झीन. ही HbF4 बेन्झीन डायझोनियम सॉल्टची HbF4 सोबत रिॲक्शन केली तर बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट तयार झालं. हे स्टेबल असते आणि हे वॉटर मध्ये पण सोल्युबल असते 25 डिग्री पर्यंत. ठीक आहे, त्यानंतर फॉर्मेशन ऑफ नायट्रोबेन्झीन कसं तयार केलं जातं बघा. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड HbF4 सोबत रिॲक्शन केली तर बेन्झीन डायझोनियम फ्लोरोब्युरेट तयार झालं. त्याला कॉपरच्या प्रेझेन्स मध्ये हीट केलं NaNO2 सोबत तर तयार होतंय नायट्रोबेन्झीन. कळतंय, इम्पॉर्टंट आहे. कधी तुम्ही फ्लोरोबेन्झीन बनवणार आणि कधी नायट्रोबेन्झीन. याच्यावर विचारलेले हे PYQ आहेत. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ बेन्झीन डायझोनियम क्लोराइड ऑन इथेनॉल अँड कन्वर्ट बेन्झीन डायझोनियम हालाइड इंटू अराइल आयोडाइड आणि कन्वर्ट बेन्झीन डायझोनियम क्लोराइड इंटू बेन्झीन. त्यानंतर बघा रिॲक्शन इन्व्हॉल्विंग रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप. आता जे रिॲक्शन बघितला त्याच्यामध्ये तर N2 एक्सकेप झाला, लिव्हिंग ग्रुप होता, बाहेर पडला, परंतु N2 रिटेन राहण्याच्या रिॲक्शन आहेत कुठल्या बघा. तुम्ही जर ॲनिलीनची रिॲक्शन कोणासोबत केली, फिनॉल सोबत केली तर काय तयार होणार, फिनॉल ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असतोय बाळांनो. तर ह्या पॅरावरून ह्या नायट्रोजनवर तो अटॅक करतोय, पाय बॉन्ड ब्रेक होऊन नेगेटिव्ह पॉझिटिव्ह न्यूट्रलाइज होतोय. काय तयार झालं बघ, इथं आहे बेन्झीन रिंग,
इथं N2 तयार झाला, या N वर बेन्झिनच्या पॅरा पोझिशन वरून अटॅक झाला, फिनॉलच्या सॉरी, आणि हे कंपाऊंड तयार होत आहे. आणि हे एक प्रकारचं डाय आहे, पॅरा हायड्रॉक्झी बेन्झिन ऑरेंज डाय, अझोबेन्झिन, पॅरा हायड्रॉक्झी अझोबेन्झिन ऑरेंज डाय कलरचं एक कंपाऊंड तयार होत आहे. हेच जर तुम्ही ॲनिलिन सोबत रिॲक्शन केला तरीच ॲनिलिन पण ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग आहे, पॅरा पोझिशनवर या नायट्रोजनवर अटॅक होतोय, निगेटिव्ह पॉझिटिव्ह न्यूट्रलाइज होतोय. इथं आला समजा पीएच एन डबल बॉन्ड एन आणि इथं बेन्झिन रिंग पॅरा पोझिशन वरून अटॅक केलं NH2, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, पॅरा अमिनो अझोबेन्झिन विच हॅज येलो कलर डाय. ओके, तर इथं आपला अमाइन्स हा चॅप्टर आपण कॉन्सेप्ट वाईज डिटेलमध्ये बघितलेला आहे. एवढा फक्त अमाइन्स तुम्ही रीड करायच्या आधी हा व्हिडिओ एकदा व्यवस्थित नीट बघा, तुमचे सगळे डाऊट याच्या थ्रू क्लिअर होतील आणि इझिली तुम्हाला समजून जाईल. व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.